रासायनिक खतांचे महत्व, वापर, फायदे, तोटे काय जे आहे रासायनिक खताबद्दल संपूर्ण माहिती आज आपण जर पाहिलं तर योग्य माहिती नसल्यामुळं शेतकऱ्यांचे हजारो करोड रुपये विनाकारण रासायनिक खतावर खर्च होत आहे। योग्य माहिती म्हणजे त्या पोत्यामध्ये कोणतं खत आहे, त्याच्यात घटक कोणते आहे, ते किती किलो आहे, किती टक्के आहे, ते कोणत्या स्टेजला द्यायचं, ते कसं द्यायचं, या सविस्तर माहिती आपण ही सविस्तर माहिती आजच्या या सत्रामध्ये घेणार आहोत। त्यापूर्वी हवामान अंदाज तुम्हाला सांगू इच्छितो। हा आठवडा तर कोरडं हवामान आहे। साधारणतः तापमान 35 ते 40 अंश सेल्सिअसच्या मध्ये राहील। मात्र रविवार दिनांक 17 मार्चला पूर्व विदर्भातलं भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, थोडाफार यवतमाळचा भाग या भागामध्ये 4-5 ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे। हा सध्याचा अंदाज आहे, पण हवामानामध्ये अस्थिरता असल्यामुळं नक्की इथे पाऊस पडेलच का, किती प्रमाणात पडेल याच्याबद्दल सविस्तर आणि अचूक माहिती अजून 2-3 दिवस लागतील। तर जेव्हा अचूक माहिती मिळेल तेव्हा परत आपण व्हिडिओ बनवून टाकू। पण सध्याच्या अंदाजानुसार पूर्व विदर्भामध्ये 17 तारखेला म्हणजे रविवारी थोडीशी गडबड दिसते, म्हणजे 4-5 ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज आहे। आता नंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे मागच्या वेळेस सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण शेतकरी चर्चासत्र घेतोय। वैयक्तिक शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचं पूर्ण पुढच्या वर्षीचं खरीपाचं प्लॅनिंग किंवा त्यांचे जे प्रश्न आहेत, समस्या ज्या आहेत त्याच्याबद्दल चर्चा करणे आणि पिकांबद्दल महत्वाचे मुद्दे हे एकत्रित पूर्ण वर्षाच्या प्लॅनिंगसाठी आपण तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी मी स्वतः येतोय आणि हे चर्चासत्राचं नियोजन करतोय। त्याचं ऑनलाईन बुकिंग सुद्धा आपण चालू केलंय। असा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर आहे। आपण जर पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये नेर, घाटंजी, दिग्रस, वनिला आहे। याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून ठेवू शकता। ऑनलाईन बुकिंग करायला तुम्हाला अडचण आली तर आमच्या स्टाफचं नाव आणि नंबर सुद्धा तुम्हाला तिथं दिलेला आहे। त्यांना कॉल करून ऑफलाईन बुकिंग सुद्धा तुम्ही या मीटिंगचं करू शकता। त्यानंतर वर्ध्यामध्ये देवळी आहे, वर्धा आहे, हिंगणघाट आहे आणि हे नंबर स्टाफचे नंबर आहेत, त्यांना तुम्ही कॉल करू शकता ऑफलाईन बुकिंगसाठी। चंद्रपूरमध्ये कोरपना, राजुरा आणि वरोऱ्याला आहे। त्यानंतर अमरावतीमध्ये नांदगाव, खंडेश्वर, अमरावती, धामणगाव रेल्वे आणि चांदूर रेल्वेला आहे। तिथे लिखदे म्हणून आहे, एकच आमचे मॅनेजर आहेत, त्यांना कॉल करून तुम्ही त्यांचं काही माहिती लागली किंवा ऑफलाईन बुकिंग करायचं असेल तर तुम्ही करू शकता, नाही तर ऑनलाईन बुकिंगची सुविधा सुद्धा आपण उपलब्ध केलेली आहे। अकोला आणि वाशिम मध्ये अकोल्याला आहे, आलेगाव, मालेक म्हणजे पातूरला आहे, तेलारा आणि कारंजामध्ये आहे। त्यानंतर बुलढाण्यामध्ये जळगाव, जामोद, मोताळा आणि खामगाव या 3 ठिकाणी आहे। त्यानंतर जालन्यामध्ये परतूर, मंठा आणि जालना या 3 ठिकाणी आहे। इथे योगेश कोलते म्हणून आमचे स्टाफ आहेत। नगरमध्ये श्रीरामपूर, पोहेगाव आणि जामखेड या 3 ठिकाणी आहे। बीडमध्ये माजलगाव आणि नेकनूरला आहे, तर हिंगोलीमध्ये हिंगोलीमध्येच आहे, परभणीमध्ये परभणीला आहे। त्यानंतर लातूरमध्ये अहमदपूर, लातूर, उदगीर आणि निलंगा या 4 ठिकाणी आहे। धाराशिवमध्ये धाराशिवलाच आहे। त्यानंतर नांदेडमध्ये देगलूर आणि किनवटला आहे। कोल्हापूरमध्ये कोल्हापूरलाच आहे। साताऱ्यामध्ये उमरज, काशीदला आहे आणि पुण्यामध्ये शिरोलीला आहे। त्यानंतर नागपूरमध्ये कुही तालुक्यामध्ये मंडल आणि उमरेडला आहे। मध्य प्रदेशमध्ये सुद्धा आपण चर्चासत्र ठेवले आहे, ते खंडवा, बरहानपूर, रतलाम आणि रावटी, रतलाम मधलं रावटी असे 4 ठिकाणी आहे। आणि तेलंगणामध्ये आदिलाबादला सुद्धा आपण हे चर्चासत्र ठेवले। तर मंडळी हे सगळं चर्चासत्र आपण जर तुम्हाला शक्य झालं तर आपण अवश्य या, लवकरात लवकर त्याचं बुकिंग करा। काही चर्चासत्राचं तर बुकिंग जेवढं कॅपॅसिटी आहे हॉलची तेवढं सगळं बुकिंग सुद्धा झालंय, त्यामुळे ज्यांना यायचंय त्यांनी लवकर प्लॅनिंग करून लवकर बुकिंग करा। मागच्या आठवड्यामध्ये
सुद्धा मी सांगितलं की आपण शेतीपूरक जोडधंदे जे आहेत, एकटी शेती करणं शेतकऱ्यासाठी हे फार व्यावहारिक राहिली नाही. अनंत अडचणीनं ग्रासलेला हा व्यवसाय, या व्यवसायाला जर जोडधंद्याची जोड असेल, साथ असेल, तर निश्चितच आपल्याला तिथे दोन पैसे चांगले राहतील, त्यात समाधान मिळेल. आणि त्यामुळं आपण शेतीपूरक व्यवसायाची मालिका एक लावली होती. त्यामध्ये आपण बरेच विषय घेतले आणि दुसरी मालिका सुद्धा आता येते. जी मालिका घेतली त्यामध्ये ड्रॅगन फ्रूटची लागवड, लाकडी तेल घाण्याचा उद्योग, जिरेनियम शेती, गावरान कोंबडी पालन, भाजीपाला नर्सरी, रोपवाटिका, दुग्ध व्यवसाय, चिया बियाणे शेती, गोड्या पाण्यातील मोत्याची शेती, उद्यान शेती आणि सजावटीच्या वनस्पती, फुल शेती, शेळी व्यवस्थापन आणि रेशीम व्यवस्थापन, एवढे विषयाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहे. आणि पुढे जे येणारे विषय आहेत ते औषधी वनस्पती लागवड, फ्रूट प्रोसेसिंग उत्पादने, मत्स्यपालन, गांडूळ खत निर्मिती, डिस्पोजेबल उत्पादन निर्मिती, काढणी व काढणी पश्चात आधुनिक अवजारे, आंतरमशागतीचे अवजारे, दुग्धजन्य पदार्थाचे उत्पादन, पेरणी व लागवडीचे अवजारे, बांबू, सागवान आणि महोगनीचे लागवड तंत्रज्ञान, मधुमक्षिका पालन, चारा व पशुखाद्य निर्मिती, मशरूम किंवा अळंबी व्यवस्थापन, हे विषयाचे साधारणतः पुढच्या आठवड्यामध्ये आपण हे विषय सगळे एक आठवड्याभरात किंवा बघू आपण, जास्त दिवस जर चालले तर ते करणार आहोत. आणि मला शेतकऱ्यांचे खरंच धन्यवाद द्यावा लागेल. आपण जे व्हिडिओ टाकले त्यांना खूप चांगले व्ह्यूज मिळाले, खूप चांगल्या त्यांच्या कमेंट्स सुद्धा आल्या. यातून 5-50 शेतकऱ्यांनी जरी उद्योग चालू केले, जोडधंदे चालू केले हे व्हिडिओ पाहून, तरी आमच्या सगळ्या जे स्टाफ आहे त्यांनी केलेल्या मेहनतीचं फळ मिळालं असं आम्ही आमचं समजू. 50 लोक, 50 शेतकरी जरी उद्योजक झाले, छोट्या प्रमाणात जरी त्यांनी सुरू केलं, तरी आम्हाला पूर्ण यश मिळालं असं समजू. आणि त्या 50चे 5000 व्हायला वेळ लागणार नाही. आता आपण आपल्या मुख्य विषयावर येऊ. खतावरील वाढलेला खर्च. शेती करताना आपल्याला जे काही खर्च लागतात त्यातला महत्वाचा एक खर्च म्हणजे खत व्यवस्थापन, रासायनिक खत. याच्यावरचा खर्च का वाढलाय शेतकऱ्यांचा, हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. खतावरचा खर्च का वाढला? कारण खताबद्दल अपुरे ज्ञान आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना मी विचारत असतो की डीएपी मध्ये काय आहे, काही माहित नाही. म्युरेट ऑफ पोटॅश मध्ये किती टक्के पालाश आहे ते माहित नाही. 10-26-26 मध्ये नत्रस्फुरत पालाश किती आहे ते माहित नाही. जर आपल्याला खताच्या कोणत्या पोत्यात कोणता घटक आहे हेच माहित नसेल तर पुढचं तर फार मोठं गणित कठीण आहे. बघा, आज मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की आपले फॉलोअर जे शेतकरी आहेत त्यामध्ये यंग जनरेशन, युवा पिढी ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि मी या युवा पिढीला एक विनंती करेल की जर तुम्हाला फायद्याची शेती करायची असेल तर तुम्ही शिक्षण घेतल्याशिवाय, शेतीची माहिती असल्याशिवाय, तंत्रज्ञानाची माहिती असल्याशिवाय फायद्याची शेती करू शकत नाही. आणि यासाठी आपण जे काय होईल सगळी माहिती, जास्तीत जास्त माहिती द्यायचा तुम्हाला प्रयत्न करतो. जवळपास 25 ते 30% उत्पादन खर्चातला भाग जो आहे तो रासायनिक खतावर आपला खर्च होतो. आणि त्याच्याबद्दल जर आपल्याला माहिती नसेल तर मग दुसरं कोणाला दोष देऊन काहीही फायदा नाही. त्यामुळं प्रत्येक गोष्ट ही आपल्याला तांत्रिक गोष्टी माहिती पाहिजे. त्यामुळं अपुरं ज्ञान, यापुढं मला अशी इच्छा आहे, माझी अशी इच्छा आहे की जे आपले YouTube पाहणारे शेतकरी आहे, या प्रत्येक शेतकऱ्याला रासायनिक खताबद्दल सविस्तर ज्ञान मिळालं पाहिजे, त्यानं ते घेतलं पाहिजे आणि त्याने त्याची फसवणूक टाळली पाहिजे. तसंच पुढच्या सोमवारी मी तर इथे नाहीये, मी लाईव्ह येऊ शकणार नाही, पण चित्रकार सर जे आहेत ते कीटकनाशकाबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे. कीटकनाशकाचे गट कोणते आहेत, त्याचं स्वरूप काय असते, त्याची मोड ऑफ ऍक्शन काय असते, ते कम्फर्टेबल कशात मिसळायला चालते, कोणत्या किडीसाठी चालतं, त्याचं प्रमाण काय, याबद्दल सविस्तर माहिती कीटकनाशकाबद्दल पुढच्या सोमवारी तुम्हाला मिळणार आहे. खताचा अतिरेकी वापर. बघा, हरित क्रांतीनंतर हायब्रिड बियाणं आलं, तोपर्यंत तुमचं घरगुती बियाणं असायचं, उत्पादन क्षमता कमी होती, पण तरी सुद्धा
जमिनीमध्ये जमिनीचा पोत चांगला होता, रासायनिक खताचा वापर नव्हता, सेंद्रिय खतं जे काय तुमचं शेणखत असेल, पालापाचोळा असेल, पिकाचा फेरपालट खूप चांगला होता. त्यामुळं तुमचं एक खर्च भागेल एवढं उत्पादन तिथं होतं. सगळं निकस अन्न शेतकऱ्यांना घरी खाण्यासाठी सुद्धा मिळत होतं. हरित क्रांती आल्यामुळं उत्पादन वाढलं, पण ह्या वाढलेल्या उत्पादनासोबत बरेच संकट सुद्धा आपल्याला आले. ते म्हणजे उत्पादन वाढल्यामुळं रासायनिक खताचा वापर करणं गरजेचा पडला. रासायनिक खताचा वापर वाढल्यामुळं कीड रोग वाढले, त्यामुळे कीटकनाशकाचा वापर वाढला. कीटकनाशकाचा वापर वाढला, रासायनिक खताचा वापर वाढला, जमिनीची सुपीकता कमी झाली, उत्पादन क्षमता एका लिमिट पर्यंत वाढली, नंतर उत्पादकता सुद्धा कमी झाली. त्यामुळं आज जर आपण पाहिलं तर बऱ्याच शेतकऱ्यांना फक्त खत रासायनिक खतावरच अवलंबून आहेत आणि त्याचा अतिरेकी वापर करून उत्पादन घेत आहेत. त्यामुळं त्यांचा उत्पादन खर्च वाढलाय. तिसरं म्हणजे खताचा असंतुलित वापर. जर अपुरं ज्ञान असेल तर तुमचा अतिरेकी वापर सुद्धा होतो आणि असंतुलित वापर. कोणत्या पिकाला काय पाहिजे? कापसाला नत्र 100 100 50 50, स्फुरद आणि पालाशापेक्षा नत्र दुप्पट पाहिजे, किंवा सोयाबीनला फॉस्फरस जास्त पाहिजे. ह्या गोष्टी जर आपल्याला माहित नसतील तर चुकीचं खत दिलं जाईल, असंतुलित खत दिलं जाईल, विनाकारांचा खर्च आपला वाढतो. त्यानंतर खताच्या अनुपलब्धतेमुळे केलेले बदल. बाजारात डीएपी नाही तर दुसरं कोणतं द्यायचं? जे मिळेल ते देतात. 10-26-26 नाहीये, मग दुसरं काय द्यायचं? स्वस्त काय? युरिया द्या टाकून युरिया. असं जर खत उपलब्ध नसेल एखादा ग्रेड तर त्याच्या बदल्यात कोणता ग्रेड घ्यायचा याची सुद्धा माहिती आपल्याला नाही. त्यामुळे सुद्धा उत्पादन खर्चाला खतावरचा खर्च वाढतो. जमिनीतील घटलेली जीवाणूंची संख्या ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आपण जे बल्क फर्टिलायझर देतो, रासायनिक खत जे देतो, ते ज्या स्वरूपात असतात त्या स्वरूपात पिकाचे मुळ त्याला घेऊ शकत नाही. त्या खताचं स्वरूप बदलण्याचं काम जमिनीतील जीवाणू करतात आणि त्या जीवाणूची संख्या घटल्यामुळं तुमचं खताचं स्वरूप बदलण्याचं काम हे कमी प्रमाणात होतंय. बरेचसे खत जमिनीत तसेच पडून राहतात, त्याचं स्वरूप सुद्धा बदलत नाही. कारण जीवाणूची संख्या तिथं मोठ्या प्रमाणात घटलेली आहे. मी नेहमी सांगतो, फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया वापरा, पीएसबी वापरा, पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया वापरा, एनपीके कन्सोर्शियम वापरा. याचं कारण की जमिनीतले हे जे बॅक्टेरिया आहेत त्याची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. आणि जर हे जर नसतील तर तुमचं खताचं स्वरूपात बदलण्याचं काम कोणी करत नाही. तुम्ही एकरी 100 पोते जरी दिले आणि जीवाणू जर कमी असतील किंवा नसतील तर ते खत पिकाला लागू होत नाही आणि त्याच्यामुळं तुमचा खर्च खतावरचा वाढलेला आहे. त्यानंतर जमिनीची घटत चाललेली सुपीकता. मी सांगितलं, हरित क्रांतीनंतर रासायनिक खत, कीटकनाशकाचा वापर वाढला. शेणखत, सेंद्रिय खत, गांडूळ खत याचा वापर एकदम कमी झाला. रोटेशन, क्रॉप रोटेशन ज्याला म्हणतो आपण, पिकाचा फेरपालट, तो सुद्धा बंद झाला. नगदी पिकाच्या मागे आपण लागलो आणि या सगळ्याचा दुष्परिणाम म्हणजे जमिनीची सुपीकता, जे ऑर्गॅनिक कार्बन असतं, जमिनीची सुपीकता ही ऑर्गॅनिक कार्बनवर मोजल्या जाते. साधारणतः 1% ऑर्गॅनिक कार्बन असलेली जमीन ही सुपीक जमीन असं म्हणतात. 0.5% जास्त ऑर्गॅनिक कार्बन असेल, 0.5 to 1% जर ऑर्गॅनिक कार्बन असेल तर त्या जमिनीमध्ये पीक घ्यायला चालतं. आणि 0.5% जर कमी जर ऑर्गॅनिक कार्बन असेल तर ती जमीन पीक घेण्यासाठी चांगली नाही असं म्हणतात. आणि 0.3च्या खाली जर असेल तर त्या जमिनीत पीकच येत नाही, बंजर जमीन झाली असं म्हणतात. आणि आपल्या त्यातल्या त्यात विदर्भ आणि मराठवाड्यातल्या जमिनीमध्ये 0.5च्या आत जवळपास 90% जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन हा 0.5 पेक्षा खाली आहे आणि जवळपास 30-40% जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन 0.3च्या खाली आहे. म्हणजेच आपल्या जमिनी पीक घेण्यास उपयुक्त नाही असं त्याचं एक इनडायरेक्ट जे आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. जे काय चालू आहे ते वरच्यावर सलाईनवर सध्या पिकं घेणं चालू आहे. जमिनीची सुपीकता फक्त उत्पादन वाढीसाठीच नसून इतर अनेक गोष्टी त्याच्यावर अवलंबून असतात. ऑर्गॅनिक कार्बन जास्त असेल त्यात जीवाणू जास्त असतात. जीवाणू जास्त असले की जमिनीतले न उपलब्ध होणारे जे अन्नद्रव्य आहे ते उपलब्ध व्हायला मदत होते. पिकाची रोग प्रतिकार शक्ती वाढते, त्यामुळे रोग कमी येतात. किडीची प्रतिकार शक्ती वाढते.
पाण्याचा ताण पडला किंवा जास्त पाऊस पडला तरी तिथे पीक ताण सहन करते. अशा अनेक गोष्टी सुपीकतेवर अवलंबून आहेत आणि ती सुपीकता कमी झाल्यामुळं फक्त रासायनिक खताच्या भरोशावर बऱ्याच शेतकऱ्यांची शेती चालू आहे. खत नाही टाकलं तिथे तर काहीच पिकत नाही, अशी परिस्थिती बऱ्याच ठिकाणी झाली. तर या सगळ्या गोष्टीमुळं खतावरचा खर्च वाढलाय. आता खताबद्दल, आपण रासायनिक खताबद्दल मी तुम्हाला सांगितलं की हरित क्रांती आल्यानंतर खताचा वापर खूप जोरात झाला. 1950 नंतर रासायनिक खतं वापरण्यास सुरुवात झाली. साधारणतः 1965 मध्ये पिकांचं संकरित व सुधारित वाण उपलब्ध व्हायला सुरुवात झाली 1965. आणि 1950 मध्ये जर खताचा वापर पाहिला तर 70,000 मेट्रिक टन होता. 86 मध्ये तो 90 लाख मेट्रिक टन झाला. म्हणजे बघा, 70,000 ते 90 लाख म्हणजे 50, 60, 70, 80, 36 वर्षात 7 लाख, 70 लाख, 100 पटीपेक्षा जास्त खताचा वापर वाढला. त्यानंतर 86, 2021 मध्ये जर पाहिलं तर 605 लाख मेट्रिक टन म्हणजे जवळपास 7 पट या नंतरच्या 86 आणि 96, 6, 30-35 वर्षात पुन्हा 6 पट 605 लाख मेट्रिक टन रासायनिक खत आपण वापरतो. रासायनिक खत याच्यामध्येच त्याचं अर्थ आहे. रसायनापासून बनलेलं न्यूट्रिएंट्स म्हणजे रासायनिक खत. याचा एवढ्या मोठ्या प्रमाणात वापर भारतामध्ये झालाय. या वापरामुळं जमिनीची सुपीकता, अतिरेकी वापरामुळं जमिनीची सुपीकता घटत चालली. त्यामुळं आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यावरचा खर्च एवढा मोठा. आपल्याला जे खतं मिळतात सबसिडाईज रेटवर मिळतात. युरियाची जर तसं सबसिडी जर काढली तर मला वाटतं 1200-1300 रुपयाचं युरियाची एक बॅग मिळेल आपल्याला. डीएपी वरची सबसिडी जर काढली तर 3,000 ते 3,500 रुपयाचं आपल्याला डीएपी ची बॅग घ्यावी लागेल. हजारो करोड रुपयाची सबसिडी गव्हर्नमेंटला सुद्धा या रासायनिक खतावर द्यावी लागते. असे अनेक दुष्परिणाम या रासायनिक खतामुळे झाले. त्यामुळं आपल्याला किमान खतांमध्ये, कमीत कमी खतांमध्ये चांगल्यात चांगलं उत्पादन कसं येईल त्यासाठी खताबद्दल पूर्ण ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे. जर आपण पाहिलं वार्षिक एकूण वापरली जाणारी खते, भारतात युरिया 3 लाख मेट्रिक टन जातो, डीएपी 1 लाख जाते, म्युरेट ऑफ पोटॅश 35,000, एनपीके 1,25,000, सगळे ग्रेड मिळून जवळपास 13 लाख मेट्रिक टन हे खतं वापरले जातात. पिकांना 16 अन्नद्रव्याची गरज असते. आता आपण बेसिक पासून घेऊ. काय असतं नेमकं, काय लागते पिकाला, काय लागतं? 16 अन्नद्रव्य पाहिजे. त्यातलं ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रोजन हे हवेतून मिळतात. याचा काही तुम्हाला ताण घ्यायची गरज नाही, निसर्ग त्याला ते आपोआप बरोबर देते. मुख्य अन्नद्रव्य जे मोठ्या प्रमाणात लागतात, जास्त प्रमाणात लागतात, ते 3 आहे. नत्र, स्फुरद, पालाश. जे रासायनिक खतं, बल्क फर्टिलायझर आपण म्हणतो, 50 किलोच्या पोत्यात जे असतात ते असतात मुख्य अन्नद्रव्य. हे साधारणतः क्विंटल मध्ये लागतात एकरी, असं समजा तुम्ही. नंतर दुय्यम अन्नद्रव्य ते आहेत कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर. हे कमी प्रमाणात पिकाला लागतात पण जमिनीत सुद्धा असतात. हे सगळे घटक जमिनीत सुद्धा असतात. पण उत्पादन वाढीसाठी किंवा जमिनीतील घटक उत्पादन, आपल्याला अपेक्षित उत्पादन त्यांच्यापासून मिळत नाही, त्यामुळे रासायनिक खतं वापरणं गरजेचं असते. तर नत्र, स्फुरद, पालाश हे जमिनीत आहे, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे सगळंच आहे, जमिनीत सगळेच घटक आहेत. पण उत्पादन, अपेक्षित उत्पादन घेण्यासाठी ते कमी पडतात, त्यामुळे आपण वरतून रासायनिक खतं देतो. तर कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे झाले दुय्यम अन्नद्रव्य. आणि सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे जे एकदम कमी लागतात, हे क्विंटल मध्ये लागतात मुख्य अन्नद्रव्य. दुय्यम अन्नद्रव्य किलो मध्ये लागतात, 10 किलो, 20 किलो, 25 किलो. आणि सूक्ष्म अन्नद्रव्य हे ग्रॅम मध्ये लागतात, 500 ग्रॅम, 700 ग्रॅम, 400 ग्रॅम, 200 ग्रॅम प्रति एकर. एक अत्यंत कमी प्रमाणात लागणारे त्याला सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणतात. फेरस, मॅंगनीज, झिंक, मॉलिब्डेनम, कॉपर, बोरॉन आणि क्लोरीन हे झाले सगळे 16 अन्नद्रव्य. याचं जर खताची गरज का, जमिनीत सर्व अन्नद्रव्य असतात परंतु विविध कारणामुळे त्याचं प्रमाण कमी झालं आहे. उत्पादन वाढीसाठी, अपेक्षित उत्पादनासाठी त्याचा बाहेरून पुरवठा केला जातो. मुख्य अन्नद्रव्य म्हणजे काय? यामध्ये कार्बन, हायड्रोजन, प्राणवायू, नत्र, स्फुरद, पालाश या 6 अन्नद्रव्याचा अंतर्भाव होतो. ही अन्नद्रव्ये पिकांकडून जास्त प्रमाणात शोषली जातात म्हणून त्याला मुख्य अन्नद्रव्य म्हणतात. यापैकी हे सांगितलं मी तुम्हाला. मुख्य अन्नद्रव्याचे कार्य. आता नत्राचं कार्य काय हे एवढं सविस्तर मी तुम्हाला का सांगतोय, कारण
नेमकं खत कोणतं वापरायचं, त्याचं कार्य काय, किंवा आपल्याला गरज कशी आहे, कोणत्या पिकाला कोणत्या खताची गरज आहे, हे आपल्याला त्याच्या कार्यावरून समजेल. जर नत्र जर आपण पाहिलं, नायट्रोजन, तर हा 2 प्रकारात उपलब्ध आहे. यापैकी एक सरळ नत्र व दुसरं अमोनिकल नत्र. अमोनिकल नत्र हा हळूवार पिकाला मिळतो आणि सरळ नत्र हा लगेच 48 तासामध्ये लागू होतो. नत्र हा घटक वनस्पतीमध्ये खोडाची, फांद्याची आणि पालवीची शाखीय वाढ ज्याला म्हणतो आपण, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ, पूर्ण वाढ ज्याला आपण म्हणतो, ती वाढ करण्यासाठी काम करतो. हरितद्रव्याच्या निर्मितीमध्ये नत्राचा मोठा सहभाग असतो, त्यामुळे पानांना गडद हिरवा रंग येतो, प्रथिन व आम्ल निर्मिती होते. बघा, नत्र कमी झालं तर पिंगट रंग होतो, हिरवा रंग कमी होतो. कारण नत्राचं काम काय आहे? हरितद्रव्य तयार करणे, क्लोरोफिल तयार करणे, आणि त्यामुळं पिकांना गडद हिरवा रंग येतो. वाढ करण्यासाठी कामी पडते. हिरवा रंग आणि प्रथिने आणि आम्लाची निर्मिती करते. नत्र हा पेशीच्या रचनेतील एक महत्वाचा घटक असून अन्न सिंचनाच्या क्रियेत महत्वाचे कार्य करतो. त्यामुळं पिकांची झपाट्यानं वाढ होते. म्हणजेच नत्र, मी तर असं म्हणेल की मुख्य अन्नद्रव्यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक जो आहे तो नत्र आहे. कारण तो उगवल्यापासून तर पिकाचं कापणी होईपर्यंत, काढणी होईपर्यंत प्रत्येक अवस्थेमध्ये नत्राचं काम असते. त्यानंतर स्फुरद आहे, 2 प्रकारात उपलब्ध असते. पावडर फॉर्म मध्ये, सुपर फॉस्फेट नाही आपण म्हणत, पावडर असते आणि दाणेदार बोर्नटेड. स्फुरद वनस्पतीची वाढ, श्वसन आणि उत्पत्ती यामध्ये महत्वाचे कार्य करतो. प्रकाश संश्लेषण, पेशी बदलांची क्रिया व पेशी विभाजनामध्ये स्फुरदाच्या क्रियाशील सहभाग असतो. पेशी विभाजन चांगले होऊन पिकाची चांगली जोमदार वाढ होते आणि वनस्पती चांगल्या प्रकारे फुलावर येऊन फळ धारण्याची क्षमता सुद्धा वाढते. फळ धारण्याची क्षमता, फुलांची क्षमता, आपण बघा फुलोरा अवस्थेमध्ये 12-61-0चा फवारा द्या म्हणतो, किंवा फुलोरा अवस्थेमध्ये तुम्हाला वॉटर सोल्युबल फर्टिलायझर द्यायचं असेल तर 12-61-0-0 वगैरे द्या. त्यात स्फुरद जास्त आहे. स्फुरदाचं काम काय आहे? अनेक काम आहेत. त्यातलं महत्वाचं काम म्हणजे फळ धारण्याची क्षमता वाढवणे, तुमच्या मुळांचा आकार वाढवणे, मुळांची लांबी वाढवणे, मुळाची संख्या वाढवणे. हे वेगवेगळ्या वनस्पतीमध्ये रसायनांचा स्फुरद हा मुख्य घटक आहे. स्फुरदमुळे पिकांची मुळे लांब होतात, खोडं बळकट होतात, पिकं लवकर परिपक्व होतात. याच्या कमतरतेमुळे झाडांची पाने वेडीवाकडी होऊन पिकाला वाढ येत नाही. जर स्फुरदाची कमतरता असेल तर पानं वेडीवाकडी होतात थोडीशी आणि त्याची वाढ कमी होते. त्यानंतर पालाश आहे, 2 प्रकारे, म्युरेट ऑफ पोटॅश आणि सल्फेट ऑफ पोटॅश. त्यामध्ये पालाश वनस्पतीच्या शरीर क्रियेमध्ये महत्वाची कामगिरी करतो. यामुळे झाडाची साल जाड व मजबूत होते. झाडाची साल जी असते ती जाड आणि मजबूत होते, खोड दणकट होते. मुळांमध्ये रोग, किडी व थंडीपासून प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण होते. मुळांमध्ये जे आहे ही प्रतिकार क्षमता वाढण्यासाठी, रोग प्रतिकार क्षमता वाढण्यासाठी सुद्धा स्फुरदाचा खूप चांगला महत्वाचा रोल आहे. पाण्याचा ताण सहन करण्यासाठी सुद्धा स्फुरदाचा खूप महत्वाचा रोल आहे. वनस्पतीत शर्करा, पिष्टमयता व प्रथिने यांचे वाढवण्यासाठी मदत होते. पिकाची प्रत वाढवते. पालाशामुळे झाडे मोठ्या प्रमाणात पाणी ग्रहण करतात, त्यामुळे पाण्याची टंचाई असतानाही पीक तग धरू शकते. प्रकाश संश्लेषण व हरितद्रव्य निर्मितीसाठी मदत करतो. सहजीवात्मक नत्राचे स्थिरीकरण करण्यासाठी पालाश दाण्यांचा, फळांचा आकार, वजन व गोडी वाढवते. बघा, मॅच्युरिटी स्टेजला, पिकाच्या परिपक्वता अवस्थेमध्ये, दाणा बनण्याच्या अवस्थेमध्ये आपण बी किंवा 13-0-45 फवारा अशी शिफारस करतो. कारण 13-0-45 मध्ये 45% पालाश आहे, किंवा बी मध्ये सुद्धा पालाश असल्यामुळं आपण ते ग्रेड तिथे फवारा म्हणतो. कारण काय होतं, त्यांना काय होतं, फळांचा आकार, दाण्याचा आकार आणि वजन, कलर, उत्पादनात सरळ वाढ. हे झाले पालाशाचे काम. दुय्यम अन्नद्रव्यामध्ये कॅल्शियम, गंधक आणि मॅग्नेशियम या 3 अन्नद्रव्याचा वनस्पती दुय्यम म्हणतात. या 3ही अन्नद्रव्यांची पिकाच्या वाढीसाठी, उत्पादन मिळण्यासाठी मध्यम प्रमाणात आवश्यकता असते. कॅल्शियम का? जर कॅल्शियमचे जमिनीमध्ये प्रमाण योग्य असेल तर रस शोषक करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. कॅल्शियम जर कमी असलं तर रस शोषण करणारी कीड वाढते. गंधक का? जमिनीमध्ये प्रमाण योग्य असेल तर बुरशी लागत नाही, तसेच पीक सशक्त राहते. एनपीके उचलण्यासाठी गंधक जर कमी असेल, सल्फर, मी बरेच वेळेस आपल्या सोयाबीनला सल्फर टाका म्हणतो, किंवा कापसामध्ये सुद्धा सल्फर 1 किलो 2 किलो सल्फर वापरा असं सांगतो आम्ही. त्याचं कारण काय, की जर कमतरता असेल तर तुमचं नत्रस्फुरद पालाश सुद्धा उचलले जात नाही, बुरशीचे रोग वाढतात. मॅग्नेशियम, जमिनीमध्ये प्रमाण योग्य असेल तर झाडामध्ये पिवळेपणा दिसून येत नाही, क्लोरोफिल वाढवण्याचं काम मॅग्नेशियम करते. सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे काय,
सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकाच्या वाढीसाठी लोह, बोरान, मंगल, जस्त, तांबे व मॉलिब्डेनम ही सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकाच्या परिपूर्ण वाढीसाठी मुख्य अन्नद्रव्ये इतकीच महत्वाची आहे. एखादं जरी अन्नद्रव्य कमी असेल तरी आपल्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो, पिकाच्या वाढीवर, कडधान्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मी जे म्हटलं बॅलन्स आपल्याला जे हे सगळं जमिनीत असते. एखादं जरी कमी झालं तर ते झाड त्याचं साईड इफेक्ट ज्याला आपण म्हणू ते दाखवतात. तर पिकांना याची गरज कमी प्रमाणात असल्याने त्यांना सूक्ष्म अन्नद्रव्य असं म्हणतात. पिकांच्या विविध शारीरिक व रासायनिक प्रक्रियेमध्ये पिकांची वाढ व गुणवत्ता यांचा थेट संबंध आहे. हे झाले सूक्ष्म अन्नद्रव्य. आता रासायनिक खताचे प्रकार कोणते खत असतात? सरळ खत, मिश्र खत आणि संयुक्त खत. सरळ खत म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त एक अन्नद्रव्य, मुख्य अन्नद्रव्यापैकी एकच घटक असतो. जसं युरियामध्ये काय 46% नत्र, फक्त एकच अन्नद्रव्य, मुख्य अन्नद्रव्यापैकी एकच अन्नद्रव्य. सुपर फॉस्फेट, सिंगल सुपर फॉस्फेट मध्ये काय असते? 16% फॉस्फरस फक्त. ठीक आहे, कॅल्शियम सल्फर असते पण ते दुय्यम अन्नद्रव्य आहे. पण मुख्य अन्नद्रव्यापैकी फक्त फॉस्फरस हाच एक घटक असतो. म्युरेट ऑफ पोटॅश 60% पालाश, 60% पालाश. याला म्हणतात ज्या रासायनिक खतामध्ये मुख्य अन्नद्रव्य NPK पैकी फक्त एकच अन्नद्रव्य असतं त्याला सरळ खत म्हणतात. दुसरा प्रकार आहे मिश्र खत. ही खतं संयुक्त खत व सरळ खतांचे मिश्रण करून तयार करतात. आता हे सरळ खत कोणते कोणते आहेत? युरिया आहे, सुपर फॉस्फेट आहे आणि म्युरेट ऑफ पोटॅश आहे. हे तीन झाली सरळ खत. नंतर मिश्र खत जे आहे हे कसे तयार करतात? हे संयुक्त खत आणि सरळ खताचं मिश्रण करून. मिश्र खत कोणते आहेत? 18-18-10, 20-20-0, 10-20-20 हे झाले मिश्र खत. ते तयार कसे करतात? 18-18-10 जर तयार करायचं असेल तर युरिया घेईल, सुपर फॉस्फेट घेईल, पोटॅश घेतील. त्यात जर काम पडलं तर त्या मिश्रण 18% नत्र तयार करण्यासाठी, स्फुरद तयार करण्यासाठी 18% काही DAP टाकतील, 10% पोटॅश, ते पोटॅश मध्ये होऊन जाईल. 20-20-0 तयार करायचं तर युरिया घेतील, DAP घेतील, असं मिक्स करतील मोठ्या ड्रम मध्ये. कारखान्यात ते मिश्रण होतं. पण या मिश्रणामध्ये कितीही मिश्रण केलं तर याच्या प्रत्येक दाण्यामध्ये तेवढंच प्रमाणात नत्र, स्फुरद, पालाश मिळेल याची खात्री नाही. तुम्ही आपण जेव्हा मिक्सिंग करतो, कुठलंही मिश्रण जेव्हा करतो, लिक्विड सोडलं, सॉलिड मध्ये कुठलंही मिश्रण केलं, त्याला हलवलं, किती हलवलं तर होमोजिनियस मिक्सचर ज्याला म्हणतात, की प्रत्येक कणामध्ये, प्रत्येक दाण्यामध्ये त्याचं सारखं प्रमाण सापडणं हे शक्य नाही. त्यामुळे मी मिश्र खत वापरण्यासाठी कधीही शिफारस करत नाही. कारण त्याच्यामध्ये तेवढे अन्नद्रव्य तेवढ्या प्रमाणात असतील याची खात्री नाही. त्याला सरकारचा एक नियम असा आहे की नत्र, स्फुरद, पालाश 18-18-10 आहे. 18-18, 36-10, 46. तर सगळे अन्नद्रव्य मिळून 46% असलं पाहिजे. त्यात काही कमी जास्त झालं चालतं, पण 46% सगळे मिळून पाहिजे. आणि तसं कधी होत नाही. जे स्वस्त असते, समजा युरिया स्वस्त आहे म्हणजे नत्र स्वस्त आहे, तर त्यात युरियाचं म्हणजे नत्राचं प्रमाण जास्त मिळते. त्यामुळे मिश्र खतं वापरू नका. खतं कोणते वापरायचे? सरळ खतं, युरिया, सुपर फॉस्फेट, पोटॅश आणि त्याचं बॅलन्स करण्यासाठी संयुक्त खतं. आता तिसरा ग्रेड आहे संयुक्त खतं. संयुक्त खतामध्ये कोणते खतं आहेत? 10-26-26 आहे, 12-32-16 आहे, 14-35-14 आहे, 20-20-0-13. 20-20-0 हे मिश्र खत आहे, पण 20-20-0-13 हे संयुक्त खत आहे. त्यानंतर 23-23-0 आहे, 24-24-0 आहे, 19-19-19 आहे, 15-15-15 आहे. असे अनेक जे 3 घटक असलेले, हे मिश्र खत सोडून जे 3 घटक असलेले किंवा 2 घटक असलेले, DAP आहे. DAP सगळ्यात महत्वाचं सुटलं ते आहे. तर हे मिश्र संयुक्त खतं कसे तयार होतात? हे रासायनिक क्रियेनं तयार होतात. एक पाईपलाईन असते नत्राची, एक स्फुरदाची, एक पालाशाची, समजा असं थोडक्यात समजून घ्या. आणि त्याची रासायनिक क्रिया होते आणि मग ते खत तयार होतं. 10-26-26. त्याचा एक दाना जरी घेतला तर त्यात नत्र 10% सापडेल, 26% स्फुरद सापडेल, 26% पालाश सापडेल. एक दाण्याचं अनालिसिस केलं तरी तेवढंच, 1 किलोचं अनालिसिस केलं तरी तेवढंच. DAP मध्ये 18-46 म्हणजे 56%, तर नत्र 18% मिळेल आणि स्फुरद हे 46%च मिळेल. कारण रासायनिक क्रियेनं बनलेलं असतं, त्यामुळं
संयुक्त खतं तुम्ही वापरा. बॅलन्स करण्यासाठी, संतुलन करण्यासाठी त्यात तुम्ही सरळ खतं मिक्स करू शकता. या पद्धतीने मिश्र खताचा वापर 18-18-10, 20-20, 10-20-20 चा वापर टाळा. आता हे मी सांगितलं तुम्हाला कोणते ग्रेड असतात. तर दीपक फर्टिलायझरचं एक क्रॉपटेक आणि स्मार्टटेक असं एक तंत्रज्ञानाचे नवीन खतं बाजारात उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला स्मार्टटेक आणि क्रॉपटेक मध्ये सूक्ष्म अन्नद्रव्ये सुद्धा मिक्स केलेले आहेत. जर तुमच्या जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असेल तर हे दीपक फर्टिलायझरचे नवीन तंत्रज्ञानाचे क्रॉपटेक आणि स्मार्टटेकचे खतं तुम्ही वापरू शकता. आता अन्नद्रव्यांचं प्रमाण बऱ्याच शेतकऱ्यांना हे पर्सेंट आणि त्याच्यात किलो मध्ये किती आहे हे लक्षात येत नाही. सोपं गणित आहे. 50 किलोची बॅग असते. टक्के म्हणजे काय? 100 पैकी किती किती टक्के मार्क पडले म्हणतो? 70%. 70% म्हणजे किती? 100 पैकी 70. 200 असेल तर त्याला 140 होईल. 50 असेल तर 35 होईल. तसं खतामध्ये 50 किलोचं पोतं जर असेल तर 100 किलो मध्ये तितकं किलो. म्हणजे तुमचं डीएपी जर असेल तर 18% नत्र आणि 46% स्फुरद आहे. पण हे 100 किलो मध्ये आहे. त्यामुळे जर किलो मध्ये जर तुम्हाला काढायचं असेल तर 50 किलो मध्ये नत्र 9 किलो येईल, स्फुरद 23 किलो येईल. किलो मध्ये जर काढायचं तर त्याला अर्ध करायचं. हे टक्क्यात आहे. 10-26-26 म्हणजे नत्र 10%, 26% स्फुरद आणि 26% पालाश आहे. पण 50 किलो मध्ये किती किलो नत्र येईल? तर 5 किलो नत्र येईल. 50 किलो मध्ये स्फुरद किती येईल? 13 किलो. आणि पालाश किती येईल? 13 किलो. या पद्धतीनं 12-32-16 मध्ये 6-7-16-8 0-9-24 मध्ये 4.5-12-12 8-21-21 मध्ये 4-10.5 या पद्धतीनं रासायनिक खताचं अन्नद्रव्याचं प्रमाण असतं. युरियामध्ये 46% म्हणजे 23 किलो नत्र असतं. युरियाच्या 50 किलोच्या बॅग मध्ये 23 किलो नत्र. सिंगल सुपर फॉस्फेट मध्ये 16 म्हणजे फॉस्फरस किती? 8%. म्युरेट ऑफ पोटॅश मध्ये 60% पालाश म्हणजे किलो मध्ये काढला तर एका पोत्यामध्ये 30 किलो पालाश असतो. मिश्र खतामध्ये 10-20-20 म्हणजे 5-10-10, 20-20-0 मध्ये 10-10-0, 18-18-10 मध्ये 9-9-5 किलो. 9 किलो नत्र, 9 किलो स्फुरद, 5 किलो पालाश. रासायनिक खतांची पिकांना उपलब्ध होण्यासाठी आवश्यक बाबी मी तुम्हाला सांगितलं की रासायनिक खत आपण देतो, पण ज्या स्वरूपात आपण देतो त्या स्वरूपात पिकं त्याला घेत नाही. ते पिकाला उपलब्ध होण्यासाठी ज्या महत्वाच्या गोष्टी असतात त्यांना सगळ्यात पहिला म्हणजे सेंद्रिय घटकांचे प्रमाण. हे काय आहे? सेंद्रिय घटक जेवढे जास्त असतील तेवढी जीवाणूची संख्या त्याच्यावर पोसायला, त्याला खायला जेवढं जास्त असेल तेवढे जीवाणू जास्त असतील. आणि जेवढे जीवाणू जास्त तेवढं खताची उपयुक्तता वाढण्यासाठी किंवा पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी त्याचा फायदा जास्त. त्यामुळं उपलब्ध होण्यासाठी सेंद्रिय घटकाचं प्रमाण जास्त पाहिजे. जीवाणूची संख्या आपोआपच सेंद्रिय घटक जास्त असेल तर जीवाणूची संख्या वाढते. तिथे ओलावा, योग्य ओलावा पाहिजे. खूप जास्त ओला जर जमीन असेल तर त्याच्यामध्ये हवा राहत नाही आणि पिकांना, मुळांना, पिकाचे मुळं जे अन्नद्रव्याचं शोषण करतात ते हवा आणि पाणी दोन्ही असेल तर. फक्तच पाणी असेल तर ते अन्नद्रव्य शोषण करत नाही. त्यामुळे तुम्ही पहा, सारखा पाऊस जर पडला, 8-10 दिवस जर पाऊस सारखा पडला तर पिकं आपले सुकून जातात, पिवळे पडतात, वाढ थांबते. कशामुळं? कारण त्याला त्या जमिनीमध्ये हवा नाही, फक्त पाणीच आहे. ते पाणी फक्त पाण्यामध्ये अन्नद्रव्य घेऊ शकत नाही. त्यामुळे सच्छिद्रता पाहिजे. ओलावा हा योग्य ओलावा पाहिजे, खूप जास्त नको. मातीचा पीएच सुद्धा महत्वाचा आहे. 6.5 ते 7.5 पीएच असलेली किंवा 7 पीएच असलेली जमीन ही सगळ्यात योग्य. जास्त अल्कलाईन किंवा जास्त ऍसिडिक जमीन जर असेल तर ते पिकांना खत हे उपलब्ध होत नाही. आता जे आपण खत, रासायनिक खत पाहिले, आता दुसरा प्रकार म्हणजे जैविक खत. जैविक खत म्हणजे काय? हे अर्धा किलोचं पाकिट काही तुम्हाला खत नाही पुरवणार. त्याच्यात काही एनपीके नाहीये. जे तुम्हाला 10-26-26 1 किलो जर घेतलं तर त्याच्यात याच्यापेक्षा जास्त एनपीके, याच्यात नाहीच एनपीके. पण हे काय आहे? बायो फर्टिलायझर किंवा जीवाणू खत म्हणजे काय? जीवाणू खत म्हणजे मुख्य अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध करून देणारे जीवाणू म्हणजे जीवाणू खत. आता हे एनपीके कॉन्सोर्शियम ज्याला म्हणतात,
बाजारामध्ये इतर सुद्धा आहे, तुम्ही कुठलंही वापरा. मी एनपीके बूस्ट तुम्हाला शिफारस याच्यासाठी करेल की याची गुणवत्ता 100% आमची खात्री आहे. एनपीके बूस्टची गुणवत्ता खूप चांगली आहे. याच्यामध्ये काय आहे, नत्र स्थिरीकरण, फॉस्फरस मिळवून देणे आणि पोटॅशचे जीवाणू, नत्र मिळवून देणारे जीवाणू हे आहे, स्फुरद मिळवून देणारे जीवाणू आहे आणि पोटॅश मिळवून देणारे सुद्धा जीवाणू आहे. म्हणजे तुम्ही टाकलेले खत जे उपलब्ध करण्यासाठी जे जीवाणू पाहिजे ते जीवाणू त्या एनपीके बूस्ट डीएक्स मध्ये आहेत. ते आपण प्रत्येक वेळेस सगळ्या पिकांना शक्यतोवर पेरणीसोबत खतात मिक्स करून किंवा बियाण्याला बीज प्रक्रिया करून किंवा मातीत मिसळून किंवा शेणखतात मिक्स करून वापरा म्हणतो पेरणीच्या वेळेस. हे जीवाणू अत्यंत महत्वाचे. या सगळ्या जीवाणूंची संख्या कमी झाली, त्यामुळे आपण आधी पाहिलं ना खतावरचा खर्च का वाढला, जीवाणूची संख्या कमी झाली कारण सुपीकता कमी झाली, जीवाणू त्यात नसल्यामुळे ते खत वेळेवर मिळत नाही, लागू होत नाही, उपलब्ध होत नाही, कमी प्रमाणात उपलब्ध होतात. ह्या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी हे तुम्हाला आपल्याला जीवाणू खत वापरणं हे अत्यंत आवश्यक आहे. मुख्य खतांचा 20 ते 30% वापर कमी करू शकता तुम्ही जर हे जीवाणू खत जर वापरले. समजा तुम्ही एकरी 100 किलो एखादं खत देताय, तर तुम्ही जर एनपीके बूस्ट जर वापरलं, एनपीके समजा 10-20 देताय तुम्ही 100 किलो, तर तुम्ही 20 ते 30% म्हणजे 70 ते 75 किलो जरी तुम्ही खत दिलं 10-20 तरी 100 किलो दिल्याची बराबरी हे करतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त हे करतील. त्याच्या व्यतिरिक्त जे जमिनीतले हे तर खत उपलब्ध करून देण्याचं झालं, जे जमिनीत सुद्धा तुमचा फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया न विरघळणारा स्फुरद जो आहे त्याला विरघळण्याच्या स्वरूपात तयार कर. आपल्या जमिनीमध्ये 1970-80 पासून आपण खत टाकतोय, त्यातला फॉस्फरस एवढा जमा झालेला आहे, त्याला जरी विरघळून त्याला पिकाला देण्याचं काम केलं तरी त्याचा खूप मोठा फायदा होतो. त्यामुळे हे जीवाणू खतांचा वापर याच्याबद्दल आता बघा, आम्ही एक डॉक्टर प्रफुल्ल गाडगे म्हणून आहेत जे की तुमच्या जीवाणूंबद्दल त्यांचा खूप मोठा डॉक्टरेट आहे, ते PhD झालेले आहेत आणि जीवाणूंबद्दल खूप मोठा अभ्यास त्यांचा आहे. बऱ्याच मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये ते कन्सल्टन्सी करतात आणि त्यांचा खूप गाढा अभ्यास, दांडगा अभ्यास आहे. तर त्यांचं जीवाणूवरचं एक सप्ताह येणार आहे, त्याबद्दल तुम्हाला अजून खूप सविस्तर माहिती होईल पुढच्या आठवड्यामध्ये किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये. आजच त्यांचं एक रेकॉर्डिंग झालं, 1-2 रेकॉर्डिंग झाल्या, इतर रेकॉर्डिंग सुद्धा आता 2-3 दिवसात झाल्यानंतर त्याचा एक सप्ताह लावेल. ते जीवाणू बद्दलचं जे सप्ताह आहे तो नक्की पहा, अवश्य पहा, कारण काळाची गरज नाही. आज जरी नाही वापरलं तुम्ही तर 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर त्याच्याशिवाय तुम्ही शेतीच करू शकणार नाही. त्यामुळं आपण आजपासून वापरलं त्याचे आपल्याला फायदे दिसायला सुरुवात होतील. रासायनिक खताचा प्रमाण तुम्ही जीवाणू खत वापरल्यामुळे कमी करू शकता, जमिनीची सुपीकता टिकून ठेवायला मदत होते, अनेक फायदे त्यामुळे होतात. प्राकृतिक बायोस्टिम्युलंट आहे, रासायनिक खताचा पुरेपूर उचल करून पीक वाढीस मदत करते, उत्पादनांची गुणवत्ता चांगली वाढते. याचं वैशिष्ट्य म्हणजे डीएक्स फॉर्म मधला असल्यामुळं 100% पाण्यात विरघळणारा डेक्स्ट्रोज स्वरूपातला आहे. CFU काउंट हा सगळ्यात महत्वाचा असतो. कोणत्याही बायो फर्टिलायझर जैविक खतांमध्ये 1 ग्रॅम मध्ये किती जीवाणू आहेत हे महत्वाचं असतं. तर याच्यामध्ये 1 ग्रॅम मध्ये 1 × 10⁹ म्हणजे 10⁹ 100 करोड जीवाणू एका ग्रॅम मध्ये असतात. एवढ्या मोठ्या संख्येने जीवाणू आहेत. याच्यामध्ये बाजारामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. तसं जर पाहिलं तर गव्हर्नमेंटच्या शासनाच्या नियमानुसार 1 × 10⁶ हे चालतं, म्हणजे 10 लाख. पण इथे नाही 7, 8, 9 3 शून्य जास्त आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात. त्यामुळे प्रमाण जे फक्त अर्धा किलो 2 वेळेस जर वापरलं मोठ्या लंब्या पिकांना तर, किंवा सोयाबीन, तुमचं तूर, कापूस याला अर्धा किलो जरी एकदा जरी वापरलं तरी पुरेसे. नंतर फॉस्फरस आणि पोटॅश तुम्ही वापरू शकता. हे झालं जीवाणू खतामधलं कन्सर्शियम एनपीके बूस्ट. त्यानंतर दुसरा आहे पी बूस्ट, फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. जमिनीमध्ये जे स्फुरद वर्षानुवर्षापासून पडलेलं आहे त्याला विरघळण्याचं काम हे जीवाणू करतात. त्याला विरघळलं ते की आपोआप मुळं पिकाची त्याला उचलण्याचं काम करतात. त्याचं नाव आहे पी बूस्ट डीएक्स. डीएक्स म्हणजे डेक्स्ट्रोज फॉर्म मधलं आहे, पूर्ण पाण्यात विरघळतं आणि जीवाणूचं प्रमाण त्याच्यामध्ये खूप जास्त आहे. स्फुरदाची जैव उपलब्धता वाढवण्यात त्याद्वारे पेशींची विभागणी, पेशींचा विकास व DNA तयार करणे सुलभ करते. विशेषतः तंतुमय मुळांचा विकास करते. व्हाईट रूट्स
याचा विकास करण्यासाठी फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया काम करते. फुलांचा विकास आणि फळांचं सेटिंग वाढवतं, पीक परिपक्व करण्यासाठी मदत करतं. ऊर्जेचा स्रोत असणाऱ्या अडिनोसिन ट्रायफॉस्फेट तयार करण्यास मदत करते. परिणामी पिकाचे उत्पन्न वाढते. मुख्य खतांचा 25 ते 30% वापर तुम्ही कमी करू शकता. याचा सुद्धा काउंट 1:10:9 आहे. हे तुम्हाला फुलोरा अवस्थेमध्ये पीएसबी वापरणं जास्त फायद्याचं आहे. एनपीके जे आहे ते तुम्ही पेरणी सोबत वापरू शकता. या जीवाणूमध्ये जर आपण पाहिलं बॅक्टेरियामध्ये, तर दर 10 मिनिटात की 1 तास मला वेगवेगळ्या बॅक्टेरियाचं वेगवेगळं हे आहे, तर ते दुप्पट होतात आणि एका प्रमाणापर्यंत ते असे वाढत वाढत जातात. त्यानंतर मग त्याची संख्या कमी कमी होत जाते. त्यामुळं जे दीर्घकालीन पिकं आहेत, जसं ऊस आहे, हळद आहे, अद्रक आहे, केळी आहे, फळबाग आहे, याला तुम्हाला दर 2-3 महिन्यात जरी तुम्ही जीवाणू खतं वापरले तर चालेल. जे कमी कालावधीची पिकं आहेत त्याला तुम्ही एकदा एनपीके आणि एक वेळ पी किंवा के किंवा पी आणि के मिक्स करून जरी वापरलं तरी चालेल. त्यानंतर पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया के लिफ्ट डीएक्स. पोटॅश मोबिलायझिंग म्हणजे काय? चल स्वरूप. आपल्या जमिनीमध्ये तुम्ही जर सॉइल अनालिसिस केलं, माती परीक्षण केलं, तर पालाश भरपूर आहे असं म्हणतात. मग पालाश भरपूर आहे तरी तुम्हाला पालाशयुक्त खतं का वापरावं लागतात? म्युरेट ऑफ पोटॅश नाही वापरलं तर का बरं उत्पादन कमी येतं? कारण ते जे पालाश आहे ते अचल स्वरूपातलं आहे. अचल म्हणजे त्याची मुवमेंट होत नाही, आणि जर पालाशाची मुवमेंट झाली नाही तर मुळं त्याला ओढू शकत नाही. त्यामुळं अचल स्वरूपातल्या पालाशाला चल स्वरूपात आणण्याचं काम पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया करतात, जे की के-लिप डीएक्स मध्ये आहे. जमिनीत पोटॅश गतिशील करण्यास मदत करते, त्याद्वारे रोग प्रतिकार शक्ती वाढते, दुष्काळ सहन करतो, प्रकाश संश्लेषण क्रियास मदत करतो, मुळं आणि फळांमध्ये कार्बोहायड्रेट्सचं स्थलांतरण करतो, फळामध्ये साखर जमा करण्याचं काम करतं, स्टोमॅटो उघडणं बंद करणं हे त्याचं काम आहे. आणि 100% पाण्यात विरघळतं. 25 ते 30% खताचं प्रमाण तुम्ही करू शकता, कमी करू शकता. हेच तुम्हाला फळ परिपक्वता होण्याच्या आधी जर वापरलं तर त्याचा खूप मोठा आपल्याला चांगला फायदा या पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया के-लिप-डीएक्सचा होऊ शकतो. आता रासायनिक खतावर परत येऊ आपण. रासायनिक खतं उपलब्ध कधी होतात पिकाला? 50% खतं उपलब्ध होण्याचा कालावधी. नत्र हे 3 ते 5 दिवसात उपलब्ध होते. युरिया 24 तासातच उपलब्ध होतो. स्फुरद हे 25 ते 30 दिवसात 50% उपलब्ध होते, आणि पालाश 50% उपलब्ध व्हायला 40 ते 45 दिवस लागतात. तुम्हाला गंमत जर पाहिजे असेल तर सुपर फॉस्फेट आणि पोटॅश हे फक्त टाका, तुम्हाला काहीच फरक दिसणार नाही 15-20 दिवस. कारण ते उपलब्ध होण्याचा कालावधी 50% उपलब्ध होण्याचा कालावधी एवढा आहे. युरिया टाकला की लगेच तुम्हाला 3-4 दिवसात हिरवं दिसतं पीक. आणि त्याच्याचमुळं स्फुरद आणि पालाश उशिरा उपलब्ध होत असल्यामुळं आपण जे खतं देतो त्या पिकांना नत्र स्फुरद आणि पालाश हे कमी कालावधीच्या पिकांना पेरणीसोबत देतो, कारण ते उपलब्ध तेव्हा झाले पाहिजे. 50% उपलब्ध व्हायला स्फुरदाला 25 ते 30 दिवस लागतात. का बरं वेळ लागतो? कारण समजा तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट दिलं तर त्यात आहे P2O5 म्हणजे फॉस्फरस पेंटॅक्साइड. ते फॉस्फरस पेंटॅक्साइड मुळं घेऊ शकत नाही, त्याला त्याचं स्वरूप बदलावं लागते. मग ते स्वरूप बदलण्याचं काम कोण करतं? जीवाणू. जे जमिनीमध्ये आहे किंवा आपण आपल्या वरतून सुद्धा आपण ते जीवाणू देऊ शकतो. जमिनीत सुद्धा असतात, तर त्याची संख्या कमी झाली. आपल्याला वरतून द्यायचं काम का पडलं? कारण त्याची संख्या जमिनीमध्ये कमी झाली. तर ते उपलब्ध करून देण्याचं काम म्हणजे तुम्हाला ताटात पोळी वाढली नाही, समजा गहू वाढले तर तुम्ही खाऊ शकता का? नाही. मग ते तुम्हाला खाण्यासाठी काय करावं लागेल? गहू दळून आणावं लागतील, त्याचं पीठ करावं लागतं, ते पीठ तिंबावं लागते, त्याचा उंडा तयार करावा लागतो, त्याची पोळी करून भाजावं लागते, आणि नंतर मग ती आपण खाऊ शकतो. तर हे दळणं, उंडा करणं, भाजणं हे जे काम आहेत हे जीवाणू करतात, आणि हे काम करण्यासाठी त्याला कमीत कमी 25 ते 30 दिवस लागतात. स्फुरदासाठी, पालाशासाठी 40 ते 45 दिवस लागतात. आणि त्यामुळंच जीवाणूची संख्या जास्त असली पाहिजे, स्फुरद पालाश लवकर दिलं पाहिजे. जे विद्राव्य खतं असतात आपण फवारणीद्वारे देतो किंवा ड्रीप मधून देतो, त्यातलं नत्र कधी मिळतं? हे 1 ते 6 तासात लगेच त्याचं नत्र. कारण याचं स्वरूप वेगळं असतं, या बल्क फर्टिलायझरचं स्वरूप वेगळं असतं, आणि विद्राव्य खताचं स्वरूप वेगळं असतं. स्फुरद 15 दिवसात मिळते 50%, पालाश 4 दिवसात मिळते, कॅल्शियम 6 दिवसात,
मॅग्नेशियम 5 तासात, सल्फर 12 दिवसात मिळते, क्लोरीन 3 दिवस, फेरस 2 दिवस, मॅंगनीज 2 दिवस, मॉलिब्डेनम 2 दिवस आणि झिंक 3 दिवसात मिळते. जमिनीतून जर दिलं तर त्याला एवढा वेळ लागतो, 50% मिळाला. आणि ऑर्गॅनिक आणि चिलेटेड जे असते प्रोटीन्स फॉर्म मधलं जे असतं, म्हणजे आपण जे परिस्पर्श असतं ते चिलेटेड आहे. ते कधी मिळते? त्यातलं तुम्हाला जे फेरस, मॅंगनीज, मॉलिब्डेनम, झिंक जे आहे ते 2 तासातच मिळते, लगेच 2 तासात. चिलेटेड कॅल्शियम मिळतं, ते 2 तासातच मिळते. चिलेटेड नायट्रोजन, फॉस्फरस आणि पाणी असेल तर ते लगेच 12 मिनिटात 2 तासात मिळते. पण बल्क फर्टिलायझर म्हणजे जे आपण खताचे पोते टाकतो ते तुम्हाला नत्र 3 ते 5 दिवस, स्फुरद 25 ते 30 दिवस आणि पालाश 40 ते 45 दिवसानंतर 50% मिळते. कारण त्याचं स्वरूप बदलल्याशिवाय पिकं त्याला घेऊ शकत नाही. स्वरूप बदलण्याचं काम जमिनीतले जीवाणू करतात. पीक पोषणासाठी अन्नद्रव्याचे कार्य व महत्व. मॅग्नेशियम हे पानांना, मी हे सांगितलं तुम्हाला, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर. आता आपण एनपीके पाहिलं, नत्र, स्फुरद, पालाश पाहिलं, रासायनिक खत. आता दुय्यम सूक्ष्म अन्नद्रव्य वापरले पाहिजे का नाही? माती परीक्षण किंवा जमिनीच्या सुपीकतेनुसार, पीक पद्धत व स्थानिक परिस्थितीनुसार वापर करू शकता तुम्ही. जर माती परीक्षण केलं असेल, त्यात दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा तपासले असतील आणि त्याच्यात काही अन्नद्रव्याची कमतरता सांगितली असेल तर ते आपण तुम्ही वापरा. चुनखडी जमीन असेल तर त्याच्यात तुम्ही झिंक आणि फेरस नक्की वापरा किंवा माती परीक्षण करून वापरा. किंवा पिकामध्ये आपण पुस्तकामध्ये आहे, आपले व्हिडिओ आहेत वेगवेगळे, कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे काय झाडामध्ये परिणाम दिसतो ते पहा. ते लक्षात आलं तर ते वापरा. किंवा जमीन तुमची सुपीक असेल, शेणखत म्हणा, हिरवळीचं खत म्हणा किंवा इतर जे ऑर्गॅनिक खत आहेत ते जर तुम्ही वापरलेले असतील, वापरत असाल तर तुम्हाला दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य द्यायची गरज पडत नाही. पण जर हे काहीच वापरत नाही आणि उत्पादनही जास्त घ्यायचं तर मग रासायनिक खताच्या मुख्य अन्नद्रव्यासोबत तुम्हाला दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य काही प्रमाणात द्यायची गरज पडू शकते. दुय्यम अन्नद्रव्य कॅल्शियम नायट्रेट, मॅग्नेशियम सल्फेट, सल्फर दाणेदार किंवा WDG यानुसार गरजेनुसार संयुक्त स्वरूपात द्यावी. सूक्ष्म अन्नद्रव्य एकरी EDTA किंवा चिलेटेड स्वरूपात फवारणीतून किंवा ठिबकद्वारे जमिनीतून खतासोबत गरज असली तर द्यावी. म्हणजे दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य वापरायचं का नाही वापरायचं असं जर तुम्ही प्रश्न विचारला तर मी एका वाक्यात जर सांगायचं तर असं म्हणेन की जास्त उत्पादन घ्यायचं असेल आणि सेंद्रिय खत, हिरवळीचं खत वगैरे याचा वापर अनेक वर्षापासून नसेल तरी जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर मग तुम्हाला काही प्रमाणात दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य वापरणं गरजेचं आहे. खत देण्याच्या पद्धती. आता खत कोणत्या पद्धतीने द्या? जे मुख्य अन्नद्रव्य NPK रासायनिक खत जे लवकर व मध्यम कालावधीच्या पिकांना संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणी सोबत व नत्र 2 भागात द्यावे. म्हणजे 90, 100, 110, 120 दिवसाच्या कालावधीचे पिकं मका आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, सोयाबीन आहे. पण सोयाबीनला नत्र द्यायची 2 भागात द्यायची गरज नाही. याला स्फुरद आणि पालाश जे आहे या पिकांना 100 दिवसाच्या सरासरी जवळपासच्या कालावधीच्या पिकांना हे स्फुरद आणि पालाश एकदम पेरणी सोबत का द्यावं हे बघा. मी आताच सांगितलं तुम्हाला. कारण स्फुरद हे 25 ते 30 दिवसानंतर उपलब्ध होते, पालाश 40-45 दिवसानंतर. ते जमिनीत पेरणी सोबत जर दिलं तर ते फुल लागण्याच्या आधी तुम्हाला ते मिळणं चालू होईल. आणि हे जर तुम्ही 50 दिवसात दिलं तर काय पीक निघेल तरी ते तुमचं खत मिळणार नाही. बरेच शेतकऱ्यांना नाही पेरणी सोबत देणं नाही झालं नंतर देऊ का, आता ते नाहीला जर म्हणतो मी ठीक आहे द्या, पण त्याचा फायदा पाहिजे तसा होत नाही. त्यामुळं कमी कालावधीच्या किंवा मध्यम कालावधीच्या पिकांना संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणी सोबत आणि नत्र 2 भागात. ज्या पिकांना नत्राची शिफारस आहे त्यांना, म्हणजे सिरियल्स त्यातल्या त्यात जसं गहू आहे, मका आहे, बाजरी, ज्वारी, त्याला नत्र 2 भागात विभागून द्या. स्फुरद आणि पालाश पेरणी सोबतच सगळं द्या. दीर्घकालीन पिकांना स्फुरद व पालाश 2 हप्त्यात व नत्र 4 भागात विभागून द्या. ऊस आहे, अद्रक आहे, हळद आहे, केळी आहे, जे साधारणतः 8 महिने, 10 महिने, 12 महिन्याची पीक आहे त्याला तुम्हाला NPK म्हणजे तिन्ही घटक 2दा विभागून द्या आणि नत्र, एकटं नत्र जे आहे ते 4 भागात विभागून द्या. खत हे मुळांच्या कक्षेत पेरून, कोरून आणि झाकून द्यावे. मुळांच्या कक्षेत द्या, नाहीतर मुळं इथं आहे
एकदम खोडाजवळ देऊ नका. काही मंडळी कापसाला खत घालताना त्याच्या खोडाजवळ वगैरे त्याला जसं काय घास भरवताय. जेव बाबा आकर तुला तोंडात घास घाल. खोडाजवळ मुळं नसतात. दुपारी 12 वाजता झाडाची सावली जेवढ्या भागात पडते तेवढ्या भागात त्याचे हे पांढरे मुळं असतात. त्यामुळे त्या कक्षेत द्या. त्याच्यापासून फार दूरही टाकू नका आणि एकदम खोडाच्या जवळ टाकू नका. पेरून द्या, जमिनीत झाकून टाका. समतोल खतांचा वापर शेतकऱ्याला खताबद्दल असलेल्या अपुरी माहिती, माती परीक्षणाचा अभाव, सेंद्रिय घटकांचा अभाव आणि वेळेवर उपलब्धता समतोलच वापरले गेले पाहिजे. प्रत्येक पिकामध्ये नत्र किती द्यायचं, सुरत किती द्यायचं, पालाश किती द्यायचं हे ठरलेलं असतं. त्यानुसार आपण समतोल खत गरजेचं आहे. नॅनो खता फवारणीतून वापरण्याची शिफारस. आता रासायनिक खताची ही हजारो करोड रुपयाची सबसिडी आणि त्याचा वापरामुळं जमिनीची घटत चाललेली सुपीकता यामुळं गव्हर्नमेंट ऑफ नॅनो डीएपी आणि नॅनो युरिया हे बाजारात आणले. अगदी रासायनिक खता इतके तेवढेच त्याचे रिझल्ट जरी नसतील, थोडेफार कमी जरी असतील, तरी आज काळाची गरज झाली. कारण जमिनीतून जे रासायनिक खत आपण वापरतोय त्यामुळं पर्यावरणात सुद्धा धोका तयार झालाय. जमिनीची पोत खराब झाली. तिथून पाणी वाहणारं जे नदीत जातं, नंतर प्यायला जातं, त्यात विषबाधा होणं हे सगळे प्रकार झाले. इफकोचा नॅनो युरिया जो आहे 4% असतो. डोस हा 2 ते 4 मिली प्रति लिटर असतो नॅनो युरियाचा. इफको नॅनो डीएपी 8-16% असतं. 2 ते 4 मिली प्रति लिटर असतो किंवा 500 मिली प्रति एकर. हे सुद्धा नॅनो युरिया सुद्धा तुम्ही 500 मिली प्रति एकर वापरू शकता. नॅनो डीएपी सुद्धा 500 मिली प्रति एकर. ग्रोवरचा नॅनो डीएपी आहे 2%, 5% फॉस्फरस आहे, त्याचा डोस 1 लिटर प्रति एकर आहे. या खतांचा वापर सुद्धा तुम्ही फवारणीद्वारे करू शकता. आता काही पिकांच्या शिफारसी ज्या आहेत, आपण जे ढोबळमानानं काही पिकांबद्दल शिफारसी तुम्हाला तिथे सांगतोय. सोयाबीन मध्ये याच्या मुळावर गाठी असल्यामुळे नत्र स्थिर करणारे जीवाणू हवेतून शोषून ते पिकाला येते. त्यामुळं नत्राची गरज या पिकाला कमी असते. तर सोयाबीन मध्ये जर जास्त वाढ होत असेल म्हणजे नत्र तिथे जास्त आहे. मग नत्र जमिनीत जास्त का असते? तुम्ही सोयाबीन घेता, सोयाबीनवर हरभरा घेता, नाहीतर तूर घेता. म्हणजे तूर घेता 1 वर्ष, नाहीतर सोयाबीन हरभरा या तिन्ही पिकाच्या मुळावर गाठी आहेत. जे हवेतलं नत्र आहे ते शोषून ते पिकाला दिल्या जातं आणि राहिलेलं नत्र जमिनीत ठेवलं जातं. अनेक वर्ष लेग्युमिनस म्हणजे मुळावर गाठी असलेली पिकं असे अनेक वर्ष जर तुम्ही घेत गेले तर नक्कीच तुमच्या जमिनीमध्ये नत्र जास्त होते. त्यामुळं अशा ठिकाणी पिकाची वाढ जास्त होते. ज्या ठिकाणी पिकाची वाढ जास्त होते अशा ठिकाणी फक्त सिंगल सुपर फॉस्फेट सोयाबीनला एकरी 3 बॅग आणि म्युरेट ऑफ पोटॅश अर्धी बॅग एवढं द्यायचं. जास्त वाढ होणाऱ्या जमिनीमध्ये. कमी वाढ होते अशा काही हलक्या जमिनी असतात जिथं सोयाबीनची वाढ कमी होते सर्वसाधारण वाढीपेक्षा. मग अशा जमिनीमध्ये नत्र कमी, तिथं नत्र जास्त देण्यासाठी 20-20-0-13 किंवा 24-24-08 हे द्या आणि त्यासोबत पालाश टाका, थोडं पोटॅश टाका आणि योग्य वाढ होते, मध्यम वाढ होते. तर तिथे स्फुरदाची गरज जास्त असते. मग तिथं डीएपी देऊ शकता किंवा 12-32-16 किंवा 14-35-14 1 बॅग. दाणेदार सल्फर 10 किलो किंवा सल्फापुश 2 किलो. सल्फर सोयाबीनला सुपर फॉस्फेट मध्ये आहे त्यामुळे त्यात मी दिलं नाही. 20-20-0-13 मध्ये 13% आहे, 24-24-08 मध्ये 8% आहे. त्यामुळे सल्फर मी इथं दिलं नाही. पण मध्यम वाढ होणार आहे. डीएपी टाकत असाल तुम्ही 12-32-16 14-35-14 देत असाल तर त्यासोबत सल्फाबुश 2 किलो त्या खतात मिसळून नक्की टाका. हे झालं सोयाबीनचं खत व्यवस्थापन. आणि याच्यासोबत एनपीके बूस्ट डीएक्स याचा वापर करा. याच्यातच या खतासोबत मिक्स जरी करून टाकता तुम्ही चालेल किंवा मातीत मिक्स करा, ओलसर ते फेकून द्या किंवा शेणखतात मिक्स करा. नंतर ते खत शेणखत थोडंसं 10 किलो शेणखत घ्या, त्यात मिक्स करा, 5 किलो घ्या, त्यात मिक्स करा, ते शेणखत आपल्या रासायनिक खतात टाका किंवा फेकून द्या शेण. एनपीकेचं मी तुम्हाला महत्व सांगितलं. सल्फर हे सोयाबीन पिकातील महत्व. इतर सोयाबीन हरभरा पीक पद्धत व्यवस्थानुसार बदलेल. कापसाबद्दल आता कापसाला साधारणतः 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 ते 60 किलो पालाश हेक्टरी शिफारस विद्यापीठाची आहे. पण आता हे एकरावर आलंय कारण जमिनीत अन्नद्रव्य राहिलेच नाही. मग तुम्हाला हे
प्रमाण वाढवावं लागलं. तर हे साधारणतः कापसाचा आपण अनेक वर्ष अभ्यास केल्यानंतर एक शेड्यूल ठरवलं. लागवडीपूर्वी किंवा लागवडीबरोबर 1 बॅग DAP 1 बॅग पोटॅश द्या आणि रायझर मुळांचा विकास चांगला करण्यासाठी 5 ते 10 किलो रायझर द्या. लागवडीनंतर 25 दिवसाला युरिया फक्त आणि सल्फर. याच्यासोबत तुम्ही NPK देऊ शकता. लागवडीसोबत 25 दिवसाला जे देत आहेत त्यात फॉस्फरस देऊ शकता, पीबूस्ट आहे. 50 दिवसांनी परत अर्धी बॅग DAP, अर्धी बॅग पोटॅश आणि 1 बॅग युरिया. नायट्रोजन हे दुप्पट पाहिजे. फॉस्फरस आणि पोटॅश पेक्षा कापसाला नायट्रोजन दुप्पट पाहिजे. 75 दिवसांनी युरिया अर्धी बॅग आणि BB 5 किलो. याच्यात तुम्ही KD टाकू शकता. खते देण्याची पद्धती पेरून, कोरून किंवा झाकून द्या. बागायतीसाठी मात्रा बजेट असल्यास 1.5 पट करा. कापसामध्ये जर बागायती कापूस असेल तर याची मात्रा 1.5 पट करा. 30 दिवसाला NPK बूस्ट DX 500 ग्रॅम, 60 दिवसाला पी बूस्ट आणि KD 500 ग्रॅम याचं ड्रेंचिंग करा. हे जीवाणू खताचं जर ड्रेंचिंग केलं तर खूप जास्त चांगले रिझल्ट मिळतात, लवकर मिळतात. तुमच्या नजरेत भरतील एवढे चांगले रिझल्ट मिळतात. मला अनेक शेतकरी भेटले आणि ज्यांनी NPK बूस्ट वापरलं होतं किंवा पी बूस्ट किंवा KD वापरलं त्याचे त्यांचे बोलके अनुभव सांगितले आणि खूप चांगला फायदा झाला असं त्यांनी सांगितलं. तर हे आपण याच्यासोबत वापरायला हरकत नाही. तुरीमध्ये फक्त तुम्ही DAP 12-32-16 किंवा 14-35-14 एकरी 1 बॅग पेरणी सोबत देऊ शकता. नंतर खत द्यायची गरज नाही. मका ज्वारीला पेरणी बरोबर किंवा लागवडी बरोबर 10-26-26 2 बॅग. झिंकची तिथे जास्त गरज असते. मक्यामध्ये, ज्वारीमध्ये, बाजरीमध्ये झिंक सल्फेट 10 किलो किंवा झिंक DDT जर दिलं तर अर्धा किलो झिंक DDT आणि NPK बूस्ट DX जे ते अर्धा किलो. 20 ते 30 दिवसानं युरिया 1 बॅग, पी बूस्ट DX अर्धा किलो आणि 40 ते 50 दिवसानं पुन्हा युरिया अर्धी बॅग, KD DX 500 ग्रॅम प्रति एकर. या पद्धतीने जर तुम्ही खतं दिले या पिकांना तर संतुलित खतं दिल्या जातील. तुमचा खर्च कमी होईल, तुमचं उत्पादकता वाढायला मदत होईल. मिरचीला बेड तयार करते वेळी बेसल डोस हा बेडमध्येच भरून द्यावा. मिरचीला मुख्य अन्नद्रव्याची पूर्तता करण्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेट 2 बॅग अधिक 10-26-26 2 बॅग किंवा DAP 2 पोटॅश 1 आणि इतर महत्वाचे अन्नद्रव्य. मिरची हे उत्पादन क्षमता याची भरपूर जास्त असते. चांगलं उत्पादन येण्यासाठी बरेच घटक तिला फक्त मुख्य अन्नद्रव्य जमत नाही. तर सल्फर द्यायचं. सल्फाबूस 2 किलो, रायझर 15 किलो, मॅग्नेशियम 10 किलो, निंबोळी पेंट 200 किलो, काटा फॅटोक्लोराईड हे 5 किलो. या पद्धतीनं आपल्याला मिरचीचं खत व्यवस्थापन करायचं. हळद किंवा अद्रकाचा बेसल डोस जो असतो 10-26-26 2 बॅग बेसल डोस पेरणीच्या आधी जो आपण बेड तयार करतो. अमोनियम सल्फेट 1 बॅग, सल्फाबूस 2 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो, रायझर 10 किलो, फेरस सल्फेट 10 किलो, झिंक सल्फेट 10 किलो, किस्ताजिया म्हणजे काटा फॅटोक्लोराईड 4 ते 5 किलो आणि ट्रायकोबूस्ट म्हणजे ट्रायकोडर्मा. जर वेटेबल पावडर वापरलं तर 2-3 किलो आणि DX वापरलं तर अर्धा किलो. या पद्धतीनं तुम्हाला हळद किंवा अद्रकाला बेसल डोस तयार करावा लागेल. उडदा मुगाला तुम्ही 20-20-13 देऊ शकता किंवा 24-24-08. संत्रा, मोसंबी, मृग बहाराचा खत व्यवस्थापनामध्ये आधी तर शेणखत प्रति झाड साधारणतः 100 किलो, रासायनिक खत खालील प्रमाणात. बाग तानावर सोडण्याच्या 2 पाण्या अगोदर, तानावर सोडायच्या आधी 2 पाणी आधी काय द्यायचं? जैविक खत द्यावी. सोबत NPK बूस्ट DX एकरी 1 किलो. तुमच्या बागांना किंवा फळबागा जे आहेत त्याला तुमचं जैविक खताचा अवश्य वापर करा. सगळ्याच पिकांना करा पण फळबागांना आणि दीर्घकालीन पिकांना तर अवश्य तुम्ही वापर करा. 10-26-26 किंवा 12-32 किंवा 19-19 1.5 किलो प्रति झाड. रायझर 100 ग्रॅम, निंबोळी पेंट 1.5 किलो. हे खत 10-26-26 1.5 किलो द्या, रायझर 100 ग्रॅम द्या, निंबोळी पेंट 1.5 किलो प्रति झाड असा डोस तुम्हाला द्यायचा आहे. सोबत दुय्यम अन्नद्रव्य वापरणे गरजेचं आहे. दुय्यम जे कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आहे ते सुद्धा सोबत देऊ शकता. या पद्धतीनं संत्रा, मोसंबीला मृग बहार खत नियोजन आहे. तर मंडळी हे सगळं आपलं खत व्यवस्थापन आहे. याच्यानुसार तुम्ही पूर्ण माहिती एकदा नाही समजली दुसऱ्या वेळेस पहा, तिसऱ्या वेळेस पहा, प्रश्न असेल तर या पद्धतीनं जर आपण व्यवस्थापन केलं तर नक्कीच आपला उत्पादन खर्च कमी होईल, खतावरचा खर्च कमी होईल, योग्य प्रमाणात खत दिले जाईल, जमिनीची सुपीकता बाधित होणार नाही, चुकीचे खत वापरल्यामुळे जमिनी खराब होतात ते होणार नाही आणि आपल्याला उत्पादनात निश्चित वाढ होईल. तर मला असं वाटतं की सर्व शेतकऱ्यांनी हा रासायनिक खताचा जो आपला लाईव्ह आहे हा कार्यक्रम आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या इतर नातेवाईकांना, मित्रमंडळींना सुद्धा तुम्ही जर पाहिला तर इतरांना सुद्धा पाहायला सांगा. त्यांचं ज्ञान तेवढं वाढणं अत्यंत गरजेचं आहे.
आज शेतकऱ्यांची फार हालाकीची परिस्थिती आहे. एकतर निसर्गानं आणि दुसरं शासनानं दोघांकडून फटका आहे. त्यामुळं आपल्याला ज्ञानी झाल्याशिवाय, कृषी साक्षर झाल्याशिवाय उपाय नाही. आणि कृषी साक्षर होण्यासाठी व्हाईट गोल्ड ट्रस्ट 100% प्रयत्न करत आहे. तुम्ही कृषी साक्षर जर झालात तर आपला शेती हा व्यवसाय आपला फायद्यात होईल आणि नक्कीच आपल्याला त्यात समाधान मिळेल. आता प्रश्न उत्तर पाहूया आपण. बुस्टरचे रासायनिक खते उपलब्ध होतील का? बुस्टरचे रासायनिक खतं उपलब्ध होणार नाही. त्याला खूप मोठं भांडवल लागते, खूप मोठे इन्व्हेस्टमेंट लागते आणि एवढे पैसे आपल्याकडे नाहीये. त्यामुळे बुस्टरचं विद्राव्य खत आपण देतो. विद्राव्य खत 19 12 61 0 सगळे देतो. रासायनिक खताचे जेवढे फायदे आहेत तेवढे नुकसान देखील आहे. मी नुकसान सांगितलं जास्त फायद्यापेक्षा. रासायनिक खत 50% आणि सेंद्रिय खत 50% एकत्र करून टाकले तर फायदा होईल का? अहो तेच करायचं. रासायनिक खताची उपलब्धता वाढण्यासाठी शेणखतासोबत सेंद्रिय खतासोबत मिक्स करून टाकलं तर त्याची उपलब्धता वाढायला मदत होते. रासायनिक खतासोबत कंपोस्ट खत मिसळून दिले तर चालेल का? बिलकुल चालते. मला यावर्षी 6x6 वर निवळ तूर बेड न करता 1 जून ते 5 जूनच्या दरम्यान धूळ पेरणी करायची. बुस्टर 716 किंवा 4 कोणती चांगली जात राहील? तसेच प्लॅनिंग सक्सेस होईल का? एकरी 5 किलो पेरायचे. नाही, एकरी 5 किलो वगैरे लागत नाही. धूळ पेरणी करू नका, पाऊस पडल्यानंतरच पेरा. आणि बुस्टर 716 सुद्धा चांगली आहे, 4 सुद्धा चांगली आहे तुम्हाला. किंवा अर्धी ही घ्या, अर्धी ती घ्या, बघा तुमच्या मनात. मी उन्हाळी मूग पेरलाय, 6 मार्चला पेरणी खूप उशीर झाला का? उत्पादन घट येईल का? बघा आता काय होईल काय नाही याच्याबद्दल आपण आता सांगू शकत नाही. पण तापमान जर जास्त वाढलं तर थोडस घट येऊ शकते. नाही जमलं तर त्याला फुलं लागली की जमिनीत काढून टाका, त्याचं हिरवळीचं खत तयार होईल. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट उसाला फवारणी केली तर चालेल का? बिलकुल चालते. मुगासाठी पहिला फवारणी सांगा, 15 दिवसात झालाय. रिहाज घ्या 20 मिली, 19 100 ग्रॅम आणि टॉपअप 40 मिली असा फवारा तुम्ही मुगाला घेऊ शकता. भारी जमिनीत सोयाबीन पिकाला कोणते रासायनिक खत द्यावे? मी सांगितलं त्या पद्धतीने करा. अनुभव घेऊन आता सगळी औषधी आपलीच वापरत आहे, परंतु जालना येथे सगळी औषधी मिळत नाही. विपिन सीड्स म्हणून आहे मामा चौकामध्ये, विपिन सीड्स जालन्याला, त्यांच्याकडे सगळं मिळेल. खत जर आपल्याला जास्त टाकायचं झालं तर ते किती 2% द्यावं का 3%? जास्त खत टाकून फायदा नाही, संतुलित खत देणं गरजेचं आहे. मी सांगितलं तसं करा. तूर 100 मार्केटमध्ये उपलब्ध होणार आहे का यावर्षी? नाही, अजून 2 वर्ष तरी लागतील त्याला. 100 तूर जी आहे 100 दिवसात येणारी आपली बुस्टर कंपनीची, त्याच्यावर अजून संशोधन चालू आहे. त्याचं अंतर काय ठेवायला पाहिजे, त्याचं बियाणं मल्टिप्लिकेशन सुद्धा चालू आहे. अनेक गोष्टी आहेत, तर त्या गोष्टीचा अभ्यास पूर्ण झाल्याशिवाय ती बाजारात देता येणार नाही. हरभरा काढला सर, तुम्ही हरभरा काढला का? तुम्हाला कितीचा उतारा आला? खूप चांगला प्रश्न आहे. मी हरभऱ्यात सांगितलं होतं की मला उत्पादन खूप चांगलं येईल. मी फोटो सुद्धा तुम्हाला शेअर केले होते. आजच माझ्या माणसाचा फोन आला. साधारणतः 55 किलोचे 100 कट्टे 4 एकराचा काढणं झालं. 4 एकर जे आधी पेरलेलं होतं ते काढलं आणि 100 कट्टे म्हणजे 55 क्विंटल 4 एकरामध्ये झालं. तर त्याला साधारणतः 13 क्विंटल 75 किलो एकरी हरभराची झटती मला लागली आहे. अजून बराच काढणं बाकी आहे. अजून जवळपास 10-12 एकर काढणं बाकी आहे. जो सुरुवातीला पेरला आता टप्प्याटप्प्याने काढतोय. त्याचा आजच फोन आला की 55 किलोचे साधारणतः 100 कट्टे आपले शिवून तयार आहे. म्हणजे 4 एकरात 55 क्विंटल म्हणजेच एकरी 13.75 पावणे 14 क्विंटल एकरी उतारा त्याचा आहे. दरवर्षी जमीन नांगरावी का? जुने लोक म्हणतात 2-3 वर्षात नांगरणी केली. ज्या भारी जमिनी आहेत, तुमचा गंगथडी ज्याला म्हणतो आपण, गंगाचा काठ गोदावरीचा काठ आहे, किंवा एकदम भारी जमिनी जे तुमच्या विदर्भात काही ठिकाणी, तिथं 2-3 वर्षातून एकदा नांगरलं तरी चालेल. माझा ती 55 दिवसाचा आहे. 35 दिवसापूर्वी डिहान टॉपअप 1919 ची फवारणी केली. आता माझ्याकडे सरेंडर जे 1261 आहे, फवारणी करू का? सरेंडर चालते, जे 55 दिवसाचा आहे चालेल, आणि 1261 सुद्धा चालते, बिलकुल चालते, तिन्ही फवारा. 30 दिवसापूर्वी युरिया अर्धी बॅग टाकलीस, आता कोणतं खत टाकू? 30 दिवसापूर्वी युरिया टाकलं, मग आता काय? किती दिवसाचा आहे तुमचा तीळ ते सांगितलं नाही. त्यामुळे युरिया जर अर्धीच बॅग टाकली असेल तर मग अजून थोडस युरिया तुम्हाला अर्धी बॅग द्यायला हरकत नाही. सर तीळ चांगली आहे, फुलावर
खूप आहे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे नियोजन करतोय. मागील आठवड्यात माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. ठीक आहे, आता विचारला, चांगलं झालं. व्हाईट गोल्डची खतं आम्हाला कोणाकडे भेटतात? अंबडला कोणाकडे भेटतात? अंबडला सगळ्याच प्रकारचं औषधं किंवा जे आपण बियाणं आहे हे तुम्हाला गणेश ॲग्रो एजन्सीज आणि गोदावरी सीड्स इथं मिळेल अंबडला. तुरीचं संपूर्ण व्यवस्थापन तुमच्या मार्गदर्शनावर केले, उत्पादन खूप चांगले झाले. धन्यवाद. आपले सुद्धा धन्यवाद, तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवून तसं म्हणजे व्यवस्थापन केलं. माझ्या विनंतीनुसार आपल्या शेतकरी बांधवांना रासायनिक खतांचा वापर कमी करावा, त्याकरिता व्हाईट गोल्ड ट्रस्टद्वारा हिरवळीच्या खताचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात यावे. हिरवळीच्या खताच्या बियाण्यासाठी मी खूप प्रयत्न करत आहे. त्याचं जे ब्रीडर सीड आहे तेच मिळून नाही राहिलं. ते जर मिळालं तर मी तुम्हाला बोरी आणि ढेच्या नक्कीच उपलब्ध, आणि माझे प्रयत्न अजून आहे, मी दमलो नाही. ते जसंही उपलब्ध होईल तसं आपण हिरवळीचं खत बाजारात आणू. आजकाल रासायनिक खतामध्ये भेसळ जास्त वाढली आहे. चांगली खते कशी ओळखावी? पोटॅश कोणत्या कंपनीचे द्यावे व त्याची किंमत काय? कापूस व मका याची खतं कोणती? रासायनिक खतामध्ये भेसळ जी वाढली ती दोन गोष्टी आहेत. भेसळ जी होते म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थित नसतात ते मिश्र खतांमध्ये 18-18, 10-10, 20-20, 20-20, 10, 20-20, 0 याच्यामध्ये भेसळ होऊ शकते. दुसरं, संयुक्त खताच्या बॅगा प्रिंट करतात काही लोक आणि त्याच्यात काही पण बघतात दुसरं, ते भेसळ होऊ शकते. चांगल्या कंपन्यांचे संयुक्त खत चांगल्या डीलर कडून, चांगला डीलर काही लोक गडबड करू शकतात. जे नामवंत दुकानं आहेत तिथून नामवंत कंपन्यांचे खत, आता खताच्या कंपन्या कोणत्या चांगल्या आहेत? RCF राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर, RCF आहे. गव्हर्नमेंटची कंपनी आहे ती. इफ्को आहे ती गव्हर्नमेंटची कंपनी आहे. त्यानंतर दीपक फर्टिलायझर आहे, कोरोमंडल आहे. अशा ज्या चांगल्या कंपन्या आहेत त्याचं कुठलंही खत तुम्ही घेऊ शकता. रासायनिक खतामध्ये ट्रायकोडर्मा DX मिक्स करून वापरू शकतो का? बिलकुल वापरू शकता, काही चिंता करू नका. रासायनिक खतात मिक्स करा, त्याला काही चिंता करण्याची गरज नाही. सर, माझी शंका अशी आहे की सिलिकॉन ने मुख्य अन्नद्रव्य की दुय्यम अन्नद्रव्य की सूक्ष्म अन्नद्रव्य? काही लोक 16 अन्नद्रव्य सांगतात तर काही 17. खरे कोणते? बघा, सिलिकॉन हे सुद्धा एक अन्नद्रव्य आहे, पण जे शास्त्रज्ञांनी आपल्याला सांगितले त्याच्यात ते सिलिकॉन नाही. त्यामुळे आपण असं म्हणू की ते जर असलं तर फारच चांगलं, ते 100% पाहिजेच असं माझ्या अभ्यासात तरी आलेलं नाही. असलं तर सिरियस पिकं जे असतात, गहू, ऊस, ज्वारी, बाजरी, मका या पिकांसाठी सिलिकॉन जर असलं तर फायदा होतो. नवीन रब्बी तूर जातीबद्दल सांगा पुढच्या सोमवारी. पुढच्या सोमवारी तर मी नाही, त्याच्या पुढे सांगेल. आपण खूप अप्रतिम अशी माहिती दिली, त्याबद्दल आपले मनापासून लाख लाख धन्यवाद. यावर्षी पावसाळा कसा राहील व चांगला पाऊस आहे ना सर? प्लीज सांगा. यावर्षी 100% दुष्काळी परिस्थिती नाही. अल निनोचा प्रभाव हा मे पर्यंत कमी होऊन जाईल. मग एकतर नॉर्मल इयर म्हणजे सर्वसामान्य पावसाळ्याचं वर्ष किंवा जास्त पावसाळ्याचं वर्ष, ला निना इयर असं राहील. त्यामुळं कमी पावसाची चिंता डोक्यातून काढू नका. एकतर नॉर्मल राहील किंवा जास्त पाऊस राहील. खूप महत्वाची माहिती दिली तुम्ही, धन्यवाद. रासायनिक खताचे भाव कसे राहतील ते बाजारात तुम्हाला उपलब्ध जसं होईल ते बघा. यावेळेस ऑनलाईन औषधीसाठी पूर्ण प्रयत्न करा, बिलकुल करू. तुमची पेरणी झाल्याबरोबर तुम्हाला ऑनलाईन औषधे मिळणं चालू होऊन जाईल. तुम्ही जे तालुक्याच्या ठिकाणी शेतकरी चर्चासत्र कार्यक्रम ठेवले आहेत त्याच्या नोंदणीसाठी फोन पे करून करा म्हणता, मग बाकी शेतकऱ्यांजवळ फोन पे नाही तर त्यांची नोंदणी कशी करावी? ज्यांच्याकडे फोन पे नाहीये त्यांनी ते नंबर जे दिले त्यांना कॉल करा. ते तुम्ही ऑफलाईन बुकिंग, ते तुम्हाला पावती देतील 100 रुपयाची, तसं करू शकता. यावर्षी ज्या वावरात कापूस लावलाय तिथे शेती नांगरणी करावी की नाही? कापसाच्या मुळांची रचना नेमकी कशी आहे? कापसाचे मुळ हे सोयाबीन, उडीद, मूग, ज्वारी, ज्वारी, त्यानंतर हे जे पीक आहे त्याच्यापेक्षा तुरीची आणि कापसाची मुळ खोल जातात. त्यामुळे नांगरणी केली तर फायदा होतो. पुरमेसर, हळद पिकाबद्दल नवीन व्हिडिओ बनवा, त्यात आंतरपीक कोणते घ्यावे, सुरुवात ते शेवट संपूर्ण माहिती मिळावी. या गुरुवारी त्यांना सांगतो हळदीबद्दल घ्यावे. 17 मोसंबीला किट हे खत द्यायचे आहे. 20 महिन्याचे झाड आहे. ड्रीप लावली आहे. पाणी नियोजन व्यवस्थित आहे. रासायनिक खत 15-15 हे खत मिक्स केलं तर चालेल. 17 मोसंबीला आता खत देऊ नका तुम्ही, पाऊस एक पडल्यानंतर द्या. 2 वर्षाचं जर 20 महिन्याचे झाड आहे, आता न देता पहिला पाऊस पडला, चांगला ओलावा झाला की मग खत द्या. 15-15-15 देऊ शकता. कोणत्या मालाला किती खत द्यावे हे पण सांगा, मी सांगितलं.
दप्तरी एकवीस हरभऱ्याविषयी माहिती सांगा, त्याबद्दल मला आयडिया नाही. मी 17 मेच्या कार्यक्रमाची बुकिंग केली किनोट मध्ये आणि पेमेंट पण केले, पण मला त्याचं तिकीट नाही मिळालं. आणखी तुम्हाला डाउनलोड झाला असेल, तुमच्या डाउनलोड मध्ये पहा आणि चिंता करू नका. तुम्ही पेमेंट जर केलेलं असेल आणि तुम्हाला पावती डाउनलोड जरी झाली नसेल तर कार्यक्रमात तिथं आल्यानंतर तुम्ही पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट दाखवा किंवा तुमचा नंबर सांगा, आम्हाला तिथं तुमची नोंद झालेली असेल, त्यामुळे तशी चिंता करू नका. एनपीके बूस्ट वापरणे योग्य, कापी बूस्ट, केलिप वेगवेगळे वापरणे. बघा, एनपीके बूस्ट याच्यामध्ये तीनही घटक आहेत. पेरणी सोबत जर वापरलं तर एनपीके बूस्ट वापरा किंवा पेरणीनंतर दीर्घकालीन पिकांना 1 महिन्यामध्ये वापरू शकता, ड्रेन करू शकता. आणि नंतर पी आणि के सोबत वापरा. म्हणजे एनपीके बूस्ट तिन्ही घटक आहे, पण ते त्याचं प्रमाण पी आणि के मध्ये जेवढं एकाच घटकाचं प्रमाण आहे त्याच्यापेक्षा कमी आहे. तेव्हा सुरुवातीला ते बूस्ट करणार आणि नंतर फॉस्फरस आणि पोटॅश जास्त गरज असते तेव्हा पी आणि के सोबत करू शकता. रासायनिक खत वापरण्याबद्दल माहिती आहे, धन्यवाद. आपले सुद्धा धन्यवाद सर. स्व अनुभव शेतकऱ्यांना आवाहन करतो की जीवाणू खते, जैविक कीटकनाशके, बुरशीनाशके वापरणे काळाची गरज आहे. 100% बरोबर आहे. आणि आम्ही सुद्धा त्याच्यावर त्याच जीवाणू खतांबद्दल, जैविक कीटकनाशकांबद्दल मोठ्या प्रमाणात, जैविक बुरशीनाशकाबद्दल मोठ्या प्रमाणात काम करत आहे. नाही त्यामध्ये मिरचीचे उत्पादन घेता येईल का? जर पाणी चांगलं असेल, खतं द्यायची भरपूर तयारी असेल, वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स, तर बरड जमिनीत सुद्धा मिरची घेऊ शकता. ज्या कपाशीला जास्त फळफांद्या आहेत आणि जे दादाला पॅटर्नला चालणार अशा जाती कोणत्या आहेत? जास्त गळफांद्या नको, गळफांद्या कमी असणारे जाती पाहिजे, ते सांगू तुम्हाला. तुरीला लागवडीसोबत पेरून द्यायचे असल्यास कोणते खत द्यावे आणि त्यात काय मिक्स करावे? डीएपी 12-16, 14-35-14 यापैकी कोणते देऊ शकता. 6 बाय 1.5 अंतरावर तूर लावून मधात 1 तास सोयाबीनचे लावले तर योग्य आहे का? 6 बाय 1.5, 6 फुटात 2 तास टाकू शकता तुम्ही, तरी तुमची दोन्ही बाजूला अंतर सुटते. बुस्टर 716 आणि सोयाबीनचे योग्यवान कोणते आहे? आता हे जे कोणते जाती चांगले आहेत, कोणत्या अंतरावर लावायचे, कोणते खतं द्यायचे, कोणत्या बीज प्रक्रिया करायचे, हे आपण एप्रिलमध्ये चालू करून देऊ. त्यानुसार मग तुम्हाला प्रत्येक याच्यात सविस्तर डिटेल पेरणीच्या आधी, पेरणीसाठी जे जे लागतं ते पेरणीच्या आधी सगळी माहिती तुम्हाला देऊ. भुईमुगाची पानं पिवळी पडत आहे, फवारणी सांगा. त्याला परिस्पर्श द्या. भुईमुगाला झिंक आणि फेरस याचं जास्त प्रमाणात वापर पाहिजे, किंवा झिंक डीटी आणि फेरस डीटी याचा फवारा दिला तरी चालेल, किंवा परिस्पर्शाचा फवारा द्या. बुस्टर डिकम्पोजर कसे मिळेल व त्याच्या मळीवर उपयुक्त ठरेल का? एकटी मळी न टाकता मळी आणि शेणखत मिक्स जर केलं तर बुस्टर डिकम्पोजर जे आहे ते तुम्हाला फायद्याचं ठरेल. साधारणतः 1 टनासाठी 100 ग्रॅम, 1 ते 2 टनासाठी जरी वापरलं 100 ग्रॅम तरी चालेल. त्याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे, ते कसं वापरायचं, ते शेणखत मळी सगळं ओली करायची आधी, थोडंसं ओलसरपणा 60% त्याला मॉइश्चर पाहिजे. त्यानंतर त्याच्यात खड्डे करायचे बांबूनं, कुठं 1 फुटाचा, कुठं 1.5 फुटाचा, कुठं 2 फुटाचा, आणि त्यात ते पाण्यात मिसळायचं. 200 लिटर पाण्यात 100 ग्रॅम, आणि ते पाणी त्या छतामध्ये टाकायचं. मिरची पिकावरील कीड नियंत्रणासाठी व्हिडिओ घेऊ. यावर्षी तूर 9 फूट अंतर ठेवले होते, पण गर्दी झाली होती. शेवटची फवारणी करणे खूप अवघड झाले. योग्य अंतर किती असावे भारी जमिनीसाठी? 9 फुटात जर दाटणी झाली तर तुम्ही 10 फूट ठेवू शकता. 10 फुटापेक्षा जास्त अंतर ठेवणं काही योग्य वाटत नाही मला. त्याच्यामध्ये सोयाबीन पेरा. रब्बी तुरीची माहिती सांगा, नंतर सांगतो. उन्हाळ्यामध्ये सोयाबीन बेड पाडण्या अगोदर खत शेतात शिंपडून नंतर बेड पाडण्यास योग्य राहील का? सुपर फॉस्फेट फेकू शकता उन्हाळ्यात जर फेकायचं तर. भेंडीचे 10 ते 15 तोडे झाले. भेंडी कळीवर आल्यावर पिबूस डीएक्स आणि केलिप डीएक्स खतात मिक्स करून दिलं. आता एनपीके डीएक्स देणं योग्य राहील का? चालेल, एनपीके डीएक्स तुम्ही देऊ शकता. गव्हाचे काढ जमिनीत गाडले तर चालेल का? जमिनीत गाडलं तर चालतं. जमिनीत ओलावा असेल तर ते कुजल. त्याला आपलं बूस्ट कंपोस्टचा 100 ग्रॅम किंवा 200 ग्रॅम एकरी फवारा दिला आणि गाडलं तरी चालेल. जमिनीत ओलावा असेल तर. जमिनीत जर ओलावा नसेल तर ते जे काढ आहे ते कुजत नाही, नंतर थोडीशी मशागत करायला थोडासा त्रास देतो, पण त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होतो. सुरुवातीला मशागत करायला थोडं पेरणी करताना त्रास देईल, नंतर ओलावा आल्यानंतर ते कुजून जाईल. एक प्रश्न आला, एप्रिलमध्ये एनपीके डीएक्स टाकणे योग्य राहील की? उन्हामुळे जीवाणू मरेल. एप्रिलमध्ये न टाकता पावसाळ्यामध्ये तुम्ही पेरणीसोबत किंवा पेरणीनंतर 25-30 दिवसामध्ये एनपीके बूस्ट ड्रेंचिंग करू शकता, किंवा बियाण्याला बीज प्रक्रिया करू शकता, किंवा खतासोबत मिक्स करू शकता, किंवा शेणखत मातीत मिक्स करून ते एनपीके डीएक्स वापरू शकता. या पद्धतीने आपण
वापरू शकता. मंडळी, बराच वेळ झालाय, मला वाटतं आता प्रश्न सुद्धा नाहीयेत, त्यामुळं रजा घ्यायला हरकत नाही. पुढच्या सोमवारी आपला चित्रकार सर घेणार आहेत आणि त्याचं विषय आहे कीटकनाशक. जसं आपण रासायनिक खताबद्दल आज सविस्तर माहिती पाहिली, तर पुढच्या सोमवारी संपूर्ण कीटकनाशकाबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला मिळणार आहे. आणि त्यानंतर मग एप्रिलमध्ये आपण आपली जी पिकं आहे खरीपाची त्याची पूर्वतयारी चालू करून देऊ. ज्या शेतकऱ्यांना शेतकरी चर्चासत्र आणि प्रशिक्षण वर्गाला मार्गदर्शन शिबिराला यायचंय, त्यांनी त्याची नोंदणी ऑनलाईन करा किंवा ऑफलाईन तुमचे नंबर दिले त्याचे स्क्रीनशॉट करून त्या आमच्या स्टाफला फोन करा. असंच प्रेम आशीर्वाद राहू द्या. धन्यवाद.